संपला अंधार, संपला अंधार आता सूर्य ज्ञानाचा उजेला, संपला अंधार आता सूर्य ज्ञानाचा उजेला, लागल्या वाटा दिसाया, लागल्या वाटा दिसाया, शक्ती लाभे चालण्याला, संपला अंधार, विश्व हे होते धुक्याने वेढलेले झाकलेले, विश्व हे होते धुक्याने वेढलेले झाकलेले, अंधश्रद्धा. चर्चा सत्रात सहभागी जे वक्ते आहेत त्यांना मी प्रथम व्यासपीठावरती पाचारण करतो. परेश मोकाशी सर, अलका कुबल आठले, उज्ज्वल निरगुडकर, महेश अणे, आणि संदीप सावंत. प्रस्तावनेमध्ये अधिक आता मी वेळ घालवत नाही. मी उपस्थितांची थोडक्यात ओळख करून देतो आणि मग सूत्रसंचालन करण्याकरता उज्ज्वल निरगुडकर यांच्याकडे सुपूर्द करतो. प्रथमतः परेश मोकाशी. मराठी रंगभूमीशी त्यांचं नातं जोडलं गेलं ते 1988 मध्ये. प्रथम पडद्यामागील कलाकार व पुढे महाराष्ट्र सांस्कृतिक केंद्र आणि थिएटर अकादमीशी संबंधित नाटकांमधून त्यांनी अभिनयही केला. पृथ्वी थिएटर्सच्या माध्यमातून संगीत देबूच्या मुली, मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी, संगीत लग्न कल्लोळ आणि समुद्र अशा नाटकांमधून पटकथा लेखन दिग्दर्शनही केलं. काहीतरी रुचलेलं दिसत नाहीये वरती. मयसभा प्रॉडक्शन्स या नावाने त्यांची स्वतःची प्रॉडक्शन कंपनी आहे आणि पटकथा लेखन, नाट्य दिग्दर्शन निर्मिती तसेच चित्रपट दिग्दर्शन निर्मिती यामध्ये त्यांनी दमदार पाऊल या प्रॉडक्शन्सद्वारे टाकलं. भारतीय सिनेमाचे जनक म्हणून ज्यांस संबोधले जाते त्या ऋषितुल्य दादासाहेब फाळके यांच्या जीवनावर आधारित हरिश्चंद्राची फॅक्टरी या चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपट दिग्दर्शनात प्रवेश केला. या चित्रपट निर्मितीत त्यांना बरेच संशोधनही करावे लागले. एलिझाबेथ एकादशी हा त्यांचा अलीकडचा गाजलेला चित्रपट. चित्रपट निर्माणातील कोणतेही औपचारिक शिक्षण त्यांनी घेतलं नसलं आणि कोणत्याही दिग्दर्शनात त्यांनी सहाय्य केलं नसलं तरीही दिग्दर्शन निर्मिती पटकथा लेखन यामध्ये सातत्याने नाविन्यपूर्ण प्रयोग करण्याचे व ते यशस्वी करून दाखवण्याचे बुद्धिकौशल्य त्यांच्याकडे आहे आणि त्यामुळेच त्यांचे चित्रपट हे अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखविले गेले आहेत आणि त्यांच्या चित्रपटांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. पुढच्या वक्त्या आहेत श्रीमती अलका कुबल आठले. सगळेजण आपण ओळखता त्यांना. वयाच्या 8व्या वर्षी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विवा शिरवाडकर लिखित नटसम्राट या दर्जेदार नाटकात अभिनय. इयत्ता 10वीत असताना चक्र या चित्रपटात त्यांनी अभिनय केला. ज्या काळी तिकिटाचे दर 10 ते 15 रुपये होते त्या काळी 10 कोटी रुपयांचा गल्ला मिळवून देणाऱ्या माहेरची साडी या चित्रपटात प्रमुख भूमिका आणि त्यातून भरपूर त्यांना लोकप्रियताही मिळाली. स्त्री गर्भ हत्या यासारख्या सामाजिक समस्येविरोधात झोकून देऊन काम त्यांनी केलेलं आहे आणि प्रसंगी त्या विरोधात त्या आक्रमकही झालेल्या आहेत. आजवर विविध 275हून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. तसंच टीव्ही सिरियल्समधून काम आणि गेले काही वर्षे चित्रपट निर्मातीच्या भूमिकेत ते आहेत. चित्रपट क्षेत्रातला बरीच वर्षे सशक्त आणि दांडगा अनुभव त्यांच्याकडे आहे.
स्त्रीधन आणि तुझ्या वाचून कर्मेना या चित्रपटातील भूमिकेसाठी महाराष्ट्र शासनाचे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे चा पुरस्कारही त्यांना मिळालेला आहे. क्रमवारीत तिसरे उज्ज्वल निरगुडकर. सध्याची जी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी ही जी संस्था आहे, या संस्थेचे ते केमिकल इंजिनियर. चित्रपट तंत्रज्ञान क्षेत्राचा 34 वर्षाहून अधिक अनुभव. फिल्म लॅब मुंबई येथे तंत्रविषयक संचालक. SMPT म्हणजेच सोसायटी ऑफ मोशन पिक्चर्स अँड टेलिव्हिजन इंजिनियर्स या संस्थेच्या भारतीय विभागाचे अध्यक्ष आणि या संस्थेचा फेलोशिप अवॉर्ड मिळवणारे पहिले भारतीय. चित्रपट तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये अमेरिकन एकस्व अर्थात पेटंट मिळविणारे पहिले भारतीय. हॉलिवूड येथील SMPT या तांत्रिक समितीवर भारताचे प्रतिनिधी. ऑस्कर अकॅडमीतर्फे त्यांच्या भारताच्या प्रकल्पासाठी प्रतिनिधी म्हणून त्यांची नेमणूक. आजवर अनेक पुरस्कार प्राप्त, त्याच्यामध्ये महाराष्ट्र शासन आहे, मराठी विज्ञान परिषद आहे, IIM अहमदाबाद आणि वेस्टर्न इंडिया सिनेमॅटोग्राफर्स असोसिएशन यांचा समावेश आहे. भारत सरकारच्या इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग मंत्रालयातर्फे विविध प्रकल्पांवर ते सल्लागार म्हणून काम करतायत. महाराष्ट्र सरकारच्या फिल्म सिटीसाठी सुद्धा ते सल्लागार म्हणून काम करतायत. उज्ज्वल निरगुडकर. पुढे महेश अणे. फिल्म्स अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया FTII या संस्थेतून पदवी, त्यात सिनेमॅटोग्राफर यात प्रावीण्य. आजवर हजाराच्या वर व्यावसायिक जाहिरातींचे चित्रीकरण, यातील काहींना पुरस्कार, उदाहरणार्थ पेप्सी आहे, केलॉग्स आहे, फेविक्विक आहे. स्वतःच्या त्यांच्या प्रोडक्शन हाऊसमधूनही सुमारे 50च्या वर जाहिरातींची त्यांनी निर्मिती केलेली आहे, ज्याच्यात कोका कोला, विक्स, ओनिडा अशा प्रकारच्या कंपन्यांच्या जाहिराती आहेत. त्यांचं कॅमेरावरील प्रभुत्व जे आहे ते वादातीत आहे. वास्तवापलीकडे पाहण्याची त्यांची दृष्टी आणि लौकिक गोष्टींना जादुई बनविण्यातील त्यांची हातोटी, यामुळे दूरदर्शन माध्यमातील अनेक कार्यक्रमांचे संकल्पन, कन्सेप्च्युअलायझेशन आणि दिग्दर्शन त्यांनी केले आहे. या त्यांच्या कार्यक्रमांना अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत. स्वदेश सारख्या उत्तम कलाकृतीमध्ये सिनेमॅटोग्राफर या नात्याने त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. उत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीसाठी त्यांना जवळपास 1967 सालापासून आजवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आला आहे. डॉक्टर प्रकाश बाबा आमटे आणि पितृऋण, खरं पितृऋण हा अगोदरचा आहे, नंतर डॉक्टर प्रकाश बाबा आमटे या चित्रपटात सिनेमॅटोग्राफर म्हणून त्यांनी महत्त्वाचं त्यांचं योगदानही आहे. श्री संदीप सावंत. भारतीय नाटक, चित्रपट आणि टेलिव्हिजन क्षेत्रात मुसाफिरी करणारं हे एक व्यक्तिमत्व. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या श्वास सारख्या दर्जेदार चित्रातून त्यांनी दिग्दर्शन या क्षेत्रात पदार्पण केलं. याच चित्रपटात पटकथा लेखनही त्यांचं आहे आणि पदार्पणातच भारताकडून ऑस्कर पुरस्कारासाठी त्यांची त्या चित्रपटाची निवडही झालेली होती. मराठी चित्रपट क्षेत्रामध्ये श्वास हा चित्रपट एक मैलाचा दगड मानला जातो, हे एक महत्त्वाचा भाग त्यातला. स्वतः ते मानसशास्त्र विषयाचे पदवीधर आहेत. दूरदर्शन माध्यमासाठी अनेक माहितीपटांची त्यांनी निर्मिती केलेली आहे. त्यातील काही लहान मुलांच्या जीवनाशी निगडीत चित्रपटांचं त्यांनी काम केलेलं आहे. नदी वाहते या चित्रपटातून संवेदनशील विषयासाठी पटकथा लेखन व दिग्दर्शन त्यांनी केलेलं आहे. नदी वाचविण्यासाठीचं प्रबोधन या चित्रपटातून आहे. मी या ओळखीने आता सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. मराठी विज्ञान परिषदेची जी प्रथा आहे, फळांची करंडी देऊन
नमस्कार. सर्व विज्ञानप्रेमींचं मी आजच्या या परिसंवादासाठी स्वागत करतो. या परिसंवादाचा विषय आहे चित्रपट आणि तंत्रज्ञान. आणि आज आपल्याकडे खूप वेगवेगळे मान्यवर लोक आपल्याला वक्ता म्हणून लाभलेले आहेत. त्यांचे स्वतःचे खूप वर्षांचे अनुभव आहेत या क्षेत्रातले. तर त्या अनुभवातनं आपण हे सगळं समजून घेणार आहोत. आधी मी थोडक्यात ह्या विज्ञान क्षेत्रातनं चित्रपटासाठी काय काय विज्ञान निर्माण झालं आणि ते टप्पे ते थोडक्यात मी सांगतो आणि त्याच्यानंतर प्रत्येक जो वक्ता आहे हे त्याचे थोडेसे अनुभव सांगेल आणि मग आपण एक चर्चा त्याच्यात नंतर घडवून आणतोय. तुम्हाला माहिती आहे की सगळ्यात पहिला जगातला जो सिनेमा दाखवला गेला 28 डिसेंबर 1895 पॅरिसमध्ये ल्युमियर ब्रदर्स त्यांनी जो सिनेमा दाखवला आणि तिथनं खरी ही सुरुवात झाली चित्रपट क्षेत्राला असं म्हणायला हरकत नाही. आणि त्यावेळेचं एक वैशिष्ट्य होतं कारण तो पहिलाच त्यांनी जो बनवलेला कॅमेरा होता, त्यामुळे तेव्हा लॅब्स नव्हत्या, त्यामुळे प्रोसेसर नव्हतं, प्रोजेक्टर नव्हता, त्यामुळे तो जो कॅमेरा होता तोच प्रोसेसर कम प्रोजेक्टर असा होता. आणि अशी ही तंत्रज्ञानाला सुरुवात झाली होती त्या काळी. मुंबईला त्याच्यानंतर 7-8 महिन्यांनीच 7 जुलै 1896 मुंबईला जहांगीर आर्ट गॅलरी जी आहे त्याच्या समोरच्या बिल्डिंगमध्ये, त्याचं नाव तेव्हा वॅटसन हॉटेल होतं, तिथे सगळ्यात पहिला चित्रपट दाखवला गेला. आणि मुंबईतली किंवा भारतातली ही सुरुवात होती चित्रपट क्षेत्राची. जगात ह्या क्षेत्रात खूप शास्त्रज्ञांनी त्यांचं योगदान दिलेलं आहे. त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे थॉमस अल्वा एडिसन. त्यांनी चलचित्रणाचा शोध लावला आणि त्यामुळे मग हे चलचित्रपट तयार झाले. नंतर जॉर्ज ईस्टमन त्यांनी कोडॅक कंपनी स्थापन केली 1888 साली आणि त्यांच्या आडनावावरनंच ईस्टमन कलर हे नाव आलेलं आहे. आपल्यापैकी बऱ्याच लोकांना नेमकं माहीत नसतं ईस्टमन कलर म्हणजे काय, तर त्यांच्या आडनावावरनं आलेलं ते नाव आहे. नंतर कोडॅकनी जेव्हा कलर फिल्म सुरू केली त्याच्याही आधी टेक्निकलर नावाचं एक प्रोसेस होती आणि हर्बर्ट कॅलमस म्हणून जे एक शास्त्रज्ञ होते त्यांनी ही प्रोसेस शोधून काढली. कलर फिल्म यायच्या आधी ब्लॅक अँड व्हाईट फिल्मवर 3 वेगवेगळी फिल्टर्स वापरून म्हणजे रेड, ग्रीन आणि ब्ल्यू या रंगांची वेगळी फिल्टर्स वापरून त्यांनी चित्रनिर्मिती केली आणि त्या तिघांचं एकत्रीकरण करून रंगीत चित्र तेव्हा तयार व्हायचं. तर अशी एक खूप वेगळी पद्धत त्या काळी शोधून काढली, त्यामुळे रंगीत चित्र बनवणं शक्य झालं होतं आणि ही पद्धत टेक्निकलर नावाने ओळखली जाते. त्याच्यानंतर आपल्याला माहितीच आहे की भारतात दादासाहेब फाळकेंनी 1913 साली चित्रपट निर्मितीला सुरुवात केली आणि त्याला आता 100 वर्ष ऑलरेडी होऊन गेलेली आहेत. त्याचबरोबर व्ही शांताराम, दादासाहेब तोरणे, बऱ्याच लोकांनी या क्षेत्रात कामं केलेली आहेत. जेव्हा फिल्म प्रोसेसिंग व्हायचं त्याची रंगीत फिल्म प्रोसेसिंगची पहिली सुरुवात अंबालाल पटेल यांनी फिल्म सेंटर इथे 1952 साली केली मुंबईत. या सगळ्या ज्या वेगवेगळ्या लोकांच्या तंत्रज्ञानातल्या त्यावेळेच्या ज्या काही योगदान आहे त्यामुळे हे तंत्र पुढे होत गेलेलं आहे. आणि आपल्याला माहिती की फिल्म जरी आपण एक फिल्म बघत असलो तरी त्याचे कितीतरी वेगळे प्रकार आहेत. अगदी 8 mm, 16 mm, 35 mm, नंतर 70 mm आणि आयमॅक्स ह्या वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये फिल्म्स उपलब्ध असतात. भारतात त्यातला सिनेमास्कोप हा प्रकार खूप लोकप्रिय झाला होता. त्याचा जो रेशो असायचा आडवा 2.35 आणि उभं 1 या रेशोमध्ये त्या फिल्म बनायच्या आणि त्यासाठी 35 mm फिल्मच वापरली गेली. पण एका भिंगाच्या साहाय्याने ती इमेज कॉम्प्रेस व्हायची, संकुचित व्हायची आणि ती फिल्मवर मुद्रित व्हायची आणि परत जेव्हा जी सगळं प्रोसेसिंग 35 mm फिल्मवर व्हायचं आणि परत जेव्हा चित्रपट गृहात ती दाखवली जायची तेव्हा प्रोजेक्टरला लावलेल्या एका लेन्सच्या साहाय्याने, भिंगाच्या साहाय्याने ती परत मोठी केली जायची. त्यामुळे आपल्या फिल्मची बचत होत होती आणि चांगल्या प्रकारची फिल्म आपल्याला बघायला मिळत होती. अर्थात ह्या सगळ्या फिल्म तेव्हा ज्या बनल्या त्या 4 परफोरेशन म्हणजे एका फ्रेमसाठी 4 परफोरेशन्स अशा होत्या. त्यातही आणखी नवीन सुधारणा झाल्या. त्याच्यासाठी 3 पर्फ म्हणून एक नवीन टेक्निक शोधून काढलं गेलं होतं. तर 3 पर्फ फिल्ममुळे 25% रॉस्टॉकची बचत व्हायची. फिल्मच्या जो रॉस्टॉक जो खूप किमती असतो तर त्याची बचत व्हायची. नंतर तसंच
परफसुद्धा एक टेक्निक काढलं होतं टायटॅनिकचं जे शूटिंग झालं त्यासाठी. कारण जेवढं तुमचं परफॉरेशन कमी तेवढी ती फिल्म जास्ती चालेल, आणि त्यामुळे जेव्हा अंडर वॉटर शूटिंग करायचे टायटॅनिकचं तेव्हा त्यांना त्या फिल्मचा खूप वापर झाला होता. जसे हे फिल्मचे वेगवेगळे प्रकार आहेत तसे साऊंडसाठी सुद्धा खूप म्हणजे ध्वनीसाठी सुद्धा खूप नवीन तंत्रज्ञानं आली. अगदी पूर्वी तर सिनेमा तुम्हाला माहिती आहे की सायलेंट होता, मुका सिनेमा होता. पण नंतर तो जेव्हा बोलायला लागला तेव्हा जो पहिल्यांदा साऊंड आला तो मोनो साऊंड, म्हणजे एकच ट्रॅक असायचा. नंतर त्याच्यात स्टिरिओ साऊंड आला, त्याच्यात लेफ्ट राईट असे 2 ट्रॅक असायचे. आणि या स्टिरिओमध्ये सुद्धा डॉल्बी कंपनीने खूप योगदान दिलं. आणि मग त्यांनी डॉल्बी SR म्हणजे डॉल्बी स्पेक्ट्रल रेकॉर्डिंग आणि त्याच्यानंतर डॉल्बी डिजिटल. आता डॉल्बी डिजिटल हा शब्द आपण प्रत्येक सिनेमागृहावर बघतो. तर हे डॉल्बी जे आहे हे एखाद्या तंत्रज्ञानाचं नाव नाही आहे, ते त्यांनी ज्या माणसांनी ही कंपनी स्थापन केली, रे डॉल्बी त्यांचं नाव आहे, त्यांच्या नावावरनं हे नाव आलेलं आहे. आणि हे डॉल्बी तंत्रज्ञान आज अतिशय लोकप्रिय आहे आवाजासाठी. आणि नंतर ही जी काही फिल्म बनत होती, गेली जवळजवळ 100 वर्षाच्या वर फिल्मने राज्य केलेलं आहे. तर फिल्म जेव्हा बनत होती तेव्हा त्याच्यासाठी प्रमाणीकरणाची गरज होती, म्हणजे स्टँडर्डायझेशनची. ह्या स्टँडर्डायझेशनच्या कामाची सुरुवात एका संस्थेने केली. त्या संस्थेचं नाव आज SMPTE म्हणून आहे, सोसायटी ऑफ मोशन पिक्चर अँड टेलिव्हिजन इंजिनियर्स. पण ती जेव्हा स्थापन झाली 1916 साली, म्हणजे बरोबर 100 वर्षापूर्वी, तेव्हा त्याचं नाव होतं SMPE, सोसायटी ऑफ मोशन पिक्चर इंजिनियर्स. आणि 1950 साली जेव्हा टेलिव्हिजन सुरू झाला अमेरिकेत तेव्हा त्याचा T ॲड केला गेला. आणि ही संस्था संपूर्ण जगाचं फिल्म, टेलिव्हिजन, ऑडिओ याचं प्रमाणीकरणाचं काम अजूनही करत आहे. आणि आता आपल्याला माहितीच आहे की डिजिटल टेक्नॉलॉजी यायला लागलेली आहे, त्यामुळे डिजिटलचं स्टँडर्डायझेशनचं काम याच संस्थेतर्फे होत आहे. या संस्थेच्या माध्यमातूनच मी या स्टँडर्डायझेशनचा प्रसार करतोय. या संस्थेचा सध्या मी भारताचा अध्यक्ष आहे. आणि याच्यातनं मी या डिजिटलसाठी जी स्टँडर्ड्स आहेत ती संपूर्ण भारतात आणण्याचा प्रयत्न चालू आहे. आणि त्यात मला केंद्र सरकारचं INB मिनिस्ट्रीचं खूप मोठं सहकार्य मिळत आहे. जेव्हा आपण म्हणतो की हे टेक्नॉलॉजी आता बदलली, तर नेमका काय बदल झाला, फिल्मपासून डिजिटल आली. तर फिल्म ही एक वेगळीच टेक्नॉलॉजी होती. त्याच्यात इमल्शन्स असायची, म्हणजे वेगवेगळ्या रासायनिक द्रव्यांचे थर दिलेले असायचे फिल्मवरती आणि त्यातनं ते रंग तयार व्हायचे. आणि हे जे तुम्हाला सांगितलं की त्याचा जो थिकनेस होता तो 135 मायक्रॉन्स असा असायचा फिल्मचा थिकनेस. आणि त्यातला जवळजवळ 20 मायक्रॉन्स हे रसायनांचे थर असायचे. आणि हे संपूर्ण काम आपल्याला पूर्ण अंधारात करायला लागायचं, कारण निगेटिव्ह जी आहे ती अजिबात खराब होऊ नये म्हणून. तर असं हे तंत्रज्ञान होत गेलं. आता डिजिटल टेक्नॉलॉजी आलेली आहे. फिल्म आणि डिजिटलमध्ये झालेला सगळ्यात मोठा बदल म्हणजे हे तंत्रज्ञानाला आता त्याला केमिकल प्रोसेसिंगची वगैरे गरज लागत नाही, आपल्याला ताबडतोब इमेजेस उपलब्ध होतात. पण हे जे डिजिटल तंत्रज्ञान आहे हे कम्पॅरेटिव्हली नवीन आहे आणि त्यात अजूनही बदल घडणं अपेक्षित आहे. काही फिल्मच्या बाबतीत जे काही चांगले परिणाम मिळायचे, पर्टिक्युलरली आम्ही त्याला टेक्निकल भाषेत अंडर एक्सपोजर किंवा ओव्हर एक्सपोजर रेंज म्हणतो, तिथे जी डिटेल्स मिळायची फिल्ममध्ये ती अजूनही डिजिटलमध्ये उपलब्ध नाहीत. आणि डिजिटलचं नवीन संशोधन आजही चालू आहे. डिजिटल टेक्नॉलॉजी येऊन साधारण एक 10-12 वर्ष झालेली आहेत आणि ती अजूनही समृद्ध होईल. नवीन नवीन तंत्रज्ञानाची त्याच्यात भर पडेल. अशा प्रकारचं हे सगळं जे तंत्र आहे ते आता बदलत चाललेलं आहे. आणि ह्याविषयीच हे जे आजचे जे मान्यवर वक्ते आलेले आहेत त्यांचा जो काय अनुभव आहे स्वतःचा तो आपण एक एक करून जाणून घेऊया. मी सर्वात प्रथम महेश राणे सर यांना विनंती करतो की त्यांनी याविषयी त्यांचे अनुभव सांगावे. नमस्कार, थँक्यू की तुम्ही सगळ्यांनी मला इथे बोलावलं. बोलण्याच्या आधी आय जस्ट वॉन्ट टू मेक वन रिक्वेस्ट. माझं मराठी थोडं प्रॉब्लेमॅटिक आहे आणि कधी कधी चुका होतील तर प्लीज मला एक्सक्यूज करा. 100 वर्षाची टेक्नॉलॉजी होती दॅट वॉज फिल्म, 10 वर्षामध्ये कम्प्लिटली वाईप आउट झाली. इट्स अ फॅक्ट. कारण की फिल्मचं इतकं स्टँडर्डायझेशन झालेलं होतं की फक्त कॅमेराज चेंज व्हायचे पण तुमची लॅब टेक्नॉलॉजी चेंज नाही व्हायची. नथिंग वूड चेंज. आणि तुमचा एंड प्रॉडक्टला तोच प्रोजेक्टर असायचा जगभर.
वन ऑफ द बिगेस्ट प्रॉब्लेम्स ऑफ डिजिटल टेक्नॉलॉजी टुडे की आत्ता ती अत्यंत नेसंट स्टेजमध्ये आहे अजूनही मला वाटतं. आणि ज्या गोष्टी आपण बघतोय ते दररोज चेंज होतात. म्हणजे मला माहिती आहे की आम्ही इतक्या वर्षापूर्वी जेव्हा फिल्मचे कॅमेरे विकत घ्यायचो ते एक कॅमेऱ्याची किंमत ऑलमोस्ट इट यूज टू अबाउट करोड अँड हाफ. ज्या लोकांनी कॅमेरे घेतलेले आहेत ते कॅमेरा आज त्यांच्या ऑफिसमध्ये पडलेले आहेत. द ओनली थिंग दॅट दे आर युझिंग इज द लेन्सेस. डिजिटल टेक्नॉलॉजी आली, कॅमेराज बिकेम चीपर, नो डाऊट. पण कॅमेराज चेंज देअर कॉन्फिगरेशन एव्हरी 6 months 7 months. तर त्याच्यामुळे काय होतं की द होल टेक्नॉलॉजी करंटली इज फेअरली नेब्युलस. आणि त्याच्यामुळे टू टेक अ फिक्स इज ऑलवेज डिफिकल्ट. म्हणजे संदीपनी जेव्हा श्वास बनवली फिल्म आणि वेन आय एम मेकिंग अ फिल्म टुमॉरो, ह्या 6 वर्षामध्ये 6 years खूप म्हणजे द टेक्नॉलॉजी हॅज चेंज्ड कम्प्लिटली. डिजिटल कॅमेराचा एक जो प्रॉब्लेम आहे की जसे उज्ज्वल साहेबांनी सांगितलं की देर इज ऑलवेज अ इश्यू अबाउट दी एक्सपोजर्स. कारण की त्या फिल्मची लॅटिट्यूड जी होती ती डिजिटलला नसते. आणि त्याच्यामुळे ॲज अ टेक्निशियन आम्हाला खूप प्रॉब्लेम होतो. आता कसं आहे की मी 1975 इन्स्टिट्यूटला जॉईन झालो. सिनेमा वॉज व्हेरी डिफरंट. म्हणजे जे एक मॅजिकल क्वालिटी होती सिनेमाची. मोस्ट ऑफ यू हु आर ऑफ माय एज और इवन लिटल यंगर देन मी विल रिमेंबर की दिस गोईंग इनसाइड अ थिएटर, कम्प्लीट डार्कनेस आणि मग तो पडद्यावर इमेजेस येणार. तसंच मी जेव्हा पहिल्यांदा इन्स्टिट्यूटमध्ये गेलो आणि FTIचा स्टुडिओ नंबर 1, इट वॉज कम्प्लिटली मॅजिकल. गोईंग इन टू दॅट स्टुडिओ विच वॉज देन द लार्जेस्ट फ्लोर इन एशिया. आणि ते लाईट्स आणि ते तरापे आणि ते सेट्स आणि ते साऊंडचे बूम्स. A lot of this romance has gone away from filmmaking. The next step is, I think, your cameras, your cell phones. The purna technology is now being transferred into cell phones, की हे तर झालं की what the thing was. म्हणजे माझी पहिली डिजिटल फिल्म जी मी केली was a film called शिरीन फराद की निकल पडी. माझा प्रोड्युसर वॉज संजय बन्साली. आणि वी वर सपोज टू शूट द फिल्म. तर दररोज मला 6 महिन्याकरता महेश गो चेक द कॅमेरा, गो चेक द कॅमेरा, गो चेक द कॅमेरा. ॲट अ पॉईंट आय सेड लिसन संजय, आय एम नॉट इंटरेस्टेड इन शूटिंग ऑन डिजिटल. तर मला माहिती की यू आर लाइक अ म्यूल. यू गॉट सम फिक्स्ड आइडियाज इन योर हेड. जाके देखो तो एटलीस्ट क्या है वो कैमरा में. सो आई वेंट, हैड अ लुक एट द कैमरा. आणि देन वी की जे कॅमेराचे हेड होते गौरीशंकर, ते मला म्हणाले की वाय यू वरीड, you take a meter, you read, we'll do the rest. I said, okay. That was, I think, 2011. तेव्हापासून आजपर्यंत I have not shot on film, except for 1 or 2 ads. The टेक्नॉलॉजीचा चेंज इतका फास्ट झाला की पुष्कळशे माझ्याबरोबरचे जे कॅमेरामन्स होते, माझ्यापेक्षा पण चांगले कॅमेरामन्स जे आहेत, ते आज आर विदाउट वर्क बिकॉज दे डिडंट चेंज फास्ट इनफ. So that was the sad part of this technology. Yes, it is technology. You have to move. You people are all scientists. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे what technology is and what it means to us. म्हणजे there were so many little changes that happened आणि जे went beyond our control, beyond the control of a lot of people. आणि म्हणजे हे जे मी सांगतोय, दिस इज अ व्हेरी सॅड पार्ट ऑफ व्हॉट हॅपन्ड. बट द ग्रेट पार्ट ऑफ डिजिटल इज ही जी टेक्नॉलॉजी आली, इट बिकेम यू अँड मी. फोटोग्राफी वॉज नो लॉंगर द बॅस्टेलियन ऑफ सम ग्रेट फोटोग्राफर्स. कॅमेरा कोणी पण वापरायला लागलाय आणि इट बिकेम व्हेरी युजर फ्रेंडली. त्याच्यामध्ये त्याचे स्वतःचे ड्रॉबॅक्स असतात, पण अल्टिमेटली what it is doing is what technology is meant to do. It is meant to bring change. It's meant to bring change which is easier for the user. आणि हे डिजिटल हळूहळू करून येतंय. आणि ही टेक्नॉलॉजी अजून ही जसं मी म्हटले इट्स स्टील व्हेरी नेसंट आणि अजून खूप वेळ आहे. अँड इट विल प्रॉबेबली गो ऑन टू
a newer thing. Before I give the mic back to Ujjwal Sahib, I just want to tell you of a small incident. ज्या दिवस मी पहिल्या दिवशी मी शूट करत होतो, शिरीन फराजचा शॉट होता, बमन इराणी वॉज माय ॲक्टर, आणि त्याच्या बेडरूमचा शॉट होता, आणि अशी मोठी खिडकी होती साईडला. सो नॉर्मली आम्ही जेव्हा लाईट करतो, वी टेक अ मीटर रिडिंग अँड जजमेंट्स घेतो. पण ते समहाऊ इट वॉज लुकिंग रॉंग. म्हणजे मी जे पण करत होतो, इट वॉज लुकिंग व्हेरी रॉंग. ते मॉनिटरवर ते विंडो बर्न आउट होती. तर शेवटी आय पिक्ड अप अ फोन and I called one of my younger colleagues, who is the son of a friend. His name is Ayanka Bose. खूप मोठा cameraman आहे आज. So I said, त्याचं pet name is Bubu. मी म्हटलं, Bubu, there's a problem, boss. ये window का मेरे को नहीं समझ नहीं रहा है. So he said, uncle, you got a meter? So I said, yes. He said, just put it away. I said, what are you saying? Then he taught me on the phone, कि go to this setting in the camera, go to this. I said, yes. Are you seeing a color matrix? Yes. त्या खिडकीच्या तिथे कुठला रंग दिसतोय? मी म्हटलं, तिथे आय एम सीइंग रेड अँड येलो. तर म्हणे की थोडं ॲपेचर कमी करा, अजून कमी करा, आता काय दिसतंय? आय सेड इट इज येलो. अजून कमी करा, आता काय दिसतंय? ओ इट्स ग्रे. वंडरफुल. तर म्हणे की हाऊ मच हॅव यू चेंज? आय सेड 3 stops. जस्ट कट इट बाय 3 stops अँड शूट. यु नो, सो सडनली इट बिकेम समथिंग दॅट वॉज सो, म्हणजे ज्याच्याकरता आम्ही 35 वर्ष वी स्टडीड अँड डिड थिंग, अँड हिअर्स अ लिटल बॉय टेलिंग मी, that's okay, just step it out. You know, it's like when you go home and you ask Sudha, people of my generation are a little scared of computers. Me, hey, button dabla to kai, will this blow in my face? You don't know, you know. It always happens. This was when my son was in school and I was doing something and hey, I said, Aditya, kya ho raha hai yaar? He came, thak. He was 10 years old, yaar. Part it came. I said, wow. So he's telling me, Papa, you're a dummy, you know. So this is the problem with technology, you know, you become a dummy very fast. So anyway, as I'm saying, let the thing proceed, and if there are any questions and if I can be of any help, please. Thank you. हॅलो, धन्यवाद. आता मी अलकाजींना विनंती करतो, कारण त्यांचा चित्रपट क्षेत्रातला जो अनुभव आहे तो खूप आहे, आणि त्यांनी आता अशा वेगवेगळ्या प्रसंगाला हे केलं. म्हणजे शूटिंगची पूर्वीच्या काळातली जी पद्धत होती, फिल्मचं, लायटिंगचं वगैरे, आणि आत्ता जे तुम्ही करता त्यातलं, तर तुम्हाला या तंत्रज्ञानातले काय बदल जाणवले ॲज अन ॲक्ट्रेस म्हणून, हे तुम्ही जरा सांगावं. हॅलो, सर्वात प्रथम निरगुडकर साहेबांनी जेव्हा या कार्यक्रमाविषयी विचारलं तर म्हटलं काय कार्यक्रम आहे सर? तर म्हणाले चित्रपट आणि विज्ञान. विज्ञान म्हणजे माझ्या चाकोरीबाहेरचा विषय, काही संबंध नाही. म्हटलं चित्रपटाबद्दल बोलू शकते? ते म्हणाले नाही, पण तुमचे अनुभव खूप महत्त्वाचे आहेत. नवरा कॅमेरामन आहे, सिनेमॅटोग्राफर समीर आठले, पण तरी काही घरात या गोष्टींचं कधी डिस्कशन होत नाही. अनुभवातनंच शिकत येतो ते. 30 वर्षापूर्वी पहिली फिल्म केली, लेक चाललेली सासरला. आणि सर आठवतंय की त्यावेळी, आता तुम्ही एवढे दिग्गज खरं टेक्निकल फील्डमधले चौघही इथे व्यासपीठावर आहात, मी एक अभिनेत्री म्हणून आहे, पण तरी जे ऑब्झर्वेशन होतं त्याबद्दल बोलेन की त्यावेळी आताही अजूनही मल्टी सोलर बेबी तुम्ही सगळे वापरता. त्यावेळी 5K नावाचे लाईट्स असायचे, जे आता मला माहीत नाही त्याचा किती अजूनही तेवढा वापर होतोय की नाही. नंतर HMI आले, मग नंतर मला वाटतं आता पार, किनो अशा लाईट्समध्ये बलून लाईट्स, असे सगळे लाईट्स आणि लाईटिंगमधला बदल हा एवढा जाणवत होता एक ॲक्ट्रेस म्हणून. पण सीन करताना, वेगवेगळ्या सिनेमॅटोग्राफर बरोबर काम करताना मला बऱ्याच वेळा काय वेळी जे आता जसं आता मी घरात पण सांगते, समीरही जसं आता महेशजी म्हणाले तसंच समीरही निगेटिव्हमध्येच रमलेला किंवा असाच कॅमेरामन आहे, डिजिटल करतो असं काही नाही, करावं लागतं, शेवटी व्यवसाय आहे, बदलत्या काळाची गरज आहे. पण आम्ही रमलो तर त्या काळात त्याची डेप्थ, त्याची मजा एक काहीतरी वेगळी होती सिनेमाची. आता आम्ही धनगराड वाडा नावाची एक फिल्म केली, ती समीरने निगेटिव्हवरच केली शूट, आणि फिल्म लॅबचं सहकार्य आम्हाला नेहमीच असतं निरगुडकर साहेबांचं. पण समीर अजूनही त्यातनं बाहेर येत नाहीये. बाहेरच्या फिल्म्स डिजिटलवर करत असला तरी जेव्हा होम प्रोडक्शनची फिल्म असतं तेव्हा समीर सिनेमॅटोग्राफर म्हणून निगेटिव्हच चूज करतो. तर त्यामुळे मला बऱ्याच वेळा असं वाटतं की
आम्हालाही ते जाणवत होतं की त्यावेळेचं लाईटिंग असायचं, म्हणजे टंगस्टन लाईट आणि डे लाईट आपण शूट करायचो त्यावेळी. आता बदल होत गेला, लाईटिंग पण एवढं सॉफ्ट होतं सगळं, म्हणजे तो फरक असेल. आम्हाला त्यातलं एवढं कॅमेरांमधलं वगैरे मला खरंच खूप जाण नाहीये. मी आपला फक्त प्रत्येक वेळी हा आज कुठला कॅमेरा, आपण कुठल्या कॅमेरावर शूट करतोय एवढंच विचारत असते, कारण शेवटी ते माझं फील्ड नाहीये. पण मी बघत असते की आपल्याला त्यातनंही काही शिकायला मिळतं. मला आठवते मी जेव्हा निरगुडकर साहेब 10 वर्षांपूर्वी पहिली फिल्म प्रोड्यूस केली, सुहासिनीची सत्व परीक्षा, त्यावेळी मला आमच्या एका डिस्ट्रीब्युटरने खूप फसवलं की त्यावेळी अलकाताईन त्यांनी मला ती फिल्म प्रोड्यूस करायला लावली. म्हणेन तर बकरा बनवलं मला आणि मला सांगितलं आता तुम्ही फिल्म तुमची तुम्ही रिलीज करा. मला त्या गोष्टीचा काहीच अनुभव नव्हता वितरक म्हणून, पण मला माहिती होतं की मी कारण माहेरची साडी केला होता त्याआधी 1992 साली आणि खूप चालला होता, महिला ऑडियन्स होता, जायचे कार्यक्रमांना, तेव्हा हजारो पब्लिक समोर असायचं. म्हटलं चला जत्रांमध्ये जाऊन बघूया, कारण थिएटरलाही 3-4 वीक फिल्म चालली होती. आणि जेव्हा जत्रांमध्ये गेली तेव्हा पाहिलं की तिकडेही फिल्म्स प्रोजेक्टरवर चालतात आणि आपल्याला म्हणजे अशीच कॉपी द्यावी लागते, आपल्याला जशी प्रिंट द्यावी लागते आणि त्याच्यावर चालायची. मला वाटायचं एवढं हे धूड घेऊन आम्ही गोणींमधनं आमचे प्रोडक्शनची टीम त्या प्रिंट घेऊन फिरायचो. आणि आता बदल असा झालाय की आता आम्ही धनगरवाडा फिल्म ही प्रोजेक्टरवरच दाखवतो, पण ती लॅपटॉपवर किंवा डीव्हीडी किंवा पेनड्राईव्हवरनं दाखवली जाते. म्हणजे हा बदल एवढा झालाय की असं वाटतं की एवढं सोपं हे फील्ड झालेलं आहे. आणि आता मी जवळजवळ धनगरवाडा या सिनेमाच्या 125 जत्रा पूर्ण महाराष्ट्रभर, कर्नाटक पासून यवतमाळ नांदेडपर्यंत 125 गावात व्हिजिट देते. म्हणजे आता माझी 4 गावं कंप्लीट झाली आहेत. पुढच्या नोव्हेंबरपर्यंत मला धनगर समाजाच्या 125 जत्रा फिरायच्या आहेत आणि तो अनुभव एक वेगळाच असतो. आणि फिल्म बघणारे लोक पण म्हणजे त्यांना आवडतं, म्हणजे तुम्हाला चांगली फिल्म असेल, भले त्या ग्रामीण प्रेक्षकांना माहिती नसेल की ही फिल्म का वेगळी वाटते, पण ते येऊन सांगतात की फिल्म खूप छान वाटते, दिसताना एकदम चांगलं दिसतं. त्यांना त्याचं स्पष्टीकरण शब्दात मांडता येत नाही, पण हा फरक आहे आणि तो फरक बदलत्या काळाची गरज आहे. जेव्हा आम्ही बऱ्याच फिल्म्स बाहेरच्याही बघतो, जशी मी परेजींची फिल्म पाहिली आता एलिझाबेथ एकादशी, मला खूप फिल्म आवडली. मी एका ठिकाणी आता ज्युरी होते तेव्हा ती फिल्म पाहिली गेली. संदीपजींची श्वास पाहिली आहे. तर एवढे चांगले चांगले डिरेक्टर्स आणि ज्यांनी वेगळं करण्याचा प्रयत्न केलाय, काहीतरी वेगळं पोहोचवण्याचा प्रेक्षकांपर्यंत प्रयत्न केला आणि प्रेक्षकांनीही तो स्वीकारलाय. ही तर मला असं वाटतं की आपण जिंकलोच आहोत या गोष्टीत, की प्रेक्षकांनी तो बदल स्वीकारणं खूप गरजेचं आहे. परेशजी, कारण काय काय ठिकाणी मी तुमची लोकेशन्स पाहिली, असं वाटत होतं हे शॉट कसे घेतले असतील, किती मुलं धावतात, हे धावतात, म्हणजे अगदी ऍक्च्युअल जत्रेत पण ते शॉट घेतलेले कळतायत. तर एवढे मोठे कॅमेरे किंवा त्यावेळेचं असतं तर मला माहित नाही ते कसं पॉसिबल झालं असतं. आता डिजिटलमुळे, म्हणजे पूर्वी असं म्हणायचं की आपल्याला लिमिट होतं काहीतरी, की हे लिमिट ठेवून आपण शॉट घ्यायचो किंवा विचार करायचो शॉट घेण्याचा, पण आता स्काय इज द लिमिट झालंय, की डिजिटलमुळे, इफेक्ट्समुळे म्हणा, ग्राफिक्समुळे आपण हवं ते करू शकतो. आणि हाच बदल मला असं वाटतं की निश्चितच चांगला आहे. धन्यवाद. आता मी परेश मोकाशींना विचारतोय, कारण त्यांनी जो एक सिनेमा बनवलेला आहे हरिश्चंद्रची फॅक्टरी, हा जो सिनेमा आहे तो सिनेमा जगताची ज्यांनी सुरुवात केली त्या दारासाहेब फाळकेंवरती आहे. तर ही संकल्पना आणि तुमचा जो या क्षेत्रातला अनुभव, तंत्रज्ञान क्षेत्रातला, कारण तुम्ही बरेच सिनेमा बनवलेले आहेत आतापर्यंत, याविषयी जरा आपण सांगावं. मी एकतर बरेच सिनेमे बनवलेले नाही आहेत. माझ्या शेजारची व्यक्ती 250 सिनेमावाली आहे, विरुद्ध मी 2 आहे. त्यामुळे आमचा तंत्रज्ञान मंत्रज्ञानाशी संबंध हा खूपच तोकडा आहे. आणि माझ्या ओळखीत तुम्ही ऐकलं असेल की मी तर कोणाला असिस्टंट म्हणूनही कधी काम केलेलं नाही आहे. आयुष्यात पहिल्यांदा मी कुठल्या चित्रपटाच्या सेटवर होतो तो म्हणजे माझा स्वतःचाच हरिश्चंद्राची फॅक्टरी. आणि त्यावेळेला आता काय करायचं हा एक मोठं प्रश्नचिन्ह माझ्या चेहऱ्यावर होतं. तेव्हा एक दिग्दर्शक म्हणून मी माझं काम सोपं करून घेतलंय, की दिग्दर्शक म्हणून मी फक्त चित्रपटाच्या प्रवाहाकडे आणि शैलीकडे लक्ष देतो, बाकी सगळं माझ्या तांत्रिक मित्रांवर सोपवून देतो. लेन्स कुठली लावली आहे, प्रकाश योजना काय आहे, ह्याच्याकडे सुद्धा मी अजिबात लक्ष देत नाही, कारण मला काही अक्कलच नाही आहे त्यातली. तो म्हणेल 1000ची लेन्स लावली, मी हो म्हणेन. तो म्हणेल 0ची लेन्स लावली, मी म्हणून हो म्हणेन. मला काहीही कळणार नाही त्याच्यातलं. मात्र हरिश्चंद्राची फॅक्टरीच्या वेळेला फाळकेंचा जो सगळा प्रवास होता तो बापू आठवेंच्या चरित्रातून माझ्या डोळ्यासमोर आला. आणि ते चरित्र वाचता वाचताच जणू काही माझ्या डोळ्यासमोर चित्र तरळायला लागली. आणि मी ठरवलं की आपला पहिला चित्रपट फाळकेंच्या या गोष्टीवर असेल.
तर त्यांनी ज्या प्रकारे काम केलं होतं आणि आज आम्ही ज्या प्रकारे काम करतो त्यातील फरक खालीलप्रमाणे. एक म्हणजे त्यावेळेला असे हँडल फिरवून आतली फिल्म फिरवण्याचे कॅमेरे असायचे, म्हणजे ते सगळं कॅमेरामनचं जजमेंट असायचं असं मला वाटतं. आणि आज आपण बॅटरीवर चालणारे आणि फ्रेम रेटसुद्धा ठरवू शकणारे कॅमेरे आज आपल्या हातात आहेत. फाळकेंनी त्या काळामध्ये भारतामध्ये रसायन शाळा उघडून स्वतः फिल्म शूट करून स्वतःच्या घरी ती डेव्हलप आणि प्रिंट केली होती आणि म्हणून ते पहिले भारतीय चित्रपट करते असं आपण मानतो. त्याच्याही आधी चित्रपट निर्मितीचे प्रयत्न झाले होते, पण एकतर ते पूर्ण लांबीच्या चित्रपटांचे प्रयत्न झाले नव्हते. 2 मिनिटं, 4 मिनिटं, 10 मिनिटं अशा प्रकारचे ते प्रयत्न झाले होते. आणि मग त्या सगळ्या फिल्म्स ह्या लंडनमध्ये प्रोसेसिंग करण्यासाठी पाठवल्या जायच्या, कारण काही तंत्रज्ञान आपल्याकडे नव्हतंच त्या प्रकारचं, काही अवेअरनेस नव्हता. आणि म्हणून 1912 साली जो पुंडलिक नावाचा सिनेमा तयार झाला होता, 12चा सिनेमाही राजा हरिश्चंद्र जो 1913चा सिनेमा आहे तो भारताचा पहिला चित्रपट, म्हणजे पहिला कथाप्रधान चित्रपट, पहिली फीचर फिल्म का मानली जाते. तर त्याचं थोडक्यात कारण असं आहे की तोरणेंनी चित्रपटाची जी वैशिष्ट्ये आहेत 2-4, एक म्हणजे संकलन, पटकथा, त्याची इतर तांत्रिकता, ह्या गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही त्याचं जे चित्रीकरण करता त्याच्यातून त्या चित्रपटाचं म्हणून वेगळेपण उत्पन्न होतं. अदरवाईज ते नाटक होऊन बसण्याची शक्यता असते. तोरणेंनी काय केलं होतं, तोरणेंचा प्रयत्न खूपच स्तुत्य आहे, खूप अफाट प्रयत्न येतो. फक्त फरक कसा होतो ते तुम्हाला सांगतो मी. त्यावेळेला गाजणारं पुंडलिक नावाचं एक नाटक होतं आणि त्याचा प्रयोग त्यांनी एका रंगमंचावर आयोजित केला आणि त्याचं समोर कॅमेरा ठेवून केलेलं ते चित्रीकरण होतं. आणि म्हणून त्याच्यामध्ये पटकथा, म्हणजे त्या अर्थाने पटकथा नव्हती आणि त्या अर्थाने नंतर केलेलं संकलनही नव्हतं. आणि म्हणून ते त्या 2 तासाच्या 3 तासाच्या नाटकाचं जरी 45 मिनिटांचं स्वरूप असलं, म्हणजे त्याच्यात थोडीशी काटछाट त्यांनी नाटक सादर करतानाच केलेली असली तरी देखील चित्रपट म्हणून त्या अर्थाने तो पूर्णपणे विकसित अवस्थेतला चित्रपट नव्हता. फाळकेंनी राजा हरिश्चंद्र करताना मात्र प्रत्येक लोकेशनवर वेगवेगळं सीन चित्रित केल्याचं तुम्हाला लक्षात येईल. आणि एक चित्रपटाची म्हणून एक वेगळी भाषा असते, एक परिभाषा असते, हे लक्षात ठेवून त्यांनी तो चित्रपट तयार केलेला होता. शिवाय तो पूर्णपणे भारतीय बनावटीचा पहिला चित्रपट होता. फक्त फिल्म आणि तंत्र म्हणजे वस्तूच त्यांनी फक्त परदेशी आणल्या होत्या, ज्या तर आपल्याकडे आजही बनत नाहीत. त्यामुळे त्या काळात तर काही प्रश्नच नव्हता. तर अशा पद्धतीने भारतीय बनावटीचा पूर्ण पद्धतीचा तो पहिला चित्रपट होता आणि म्हणून ते श्रेय त्यांना देण्यात येतं. मला वाटतं ह्या वादविवादातूनही आपल्याला कळतं की काय तंत्रज्ञानामधला फरक आहे आणि चित्रपट कशाला म्हणायचं, नाटक कशाला म्हणायचं आणि सीडीवर छापलेलं नाटक कशाला म्हणायचं. तेव्हा आत्तापुरतं एवढंच, नंतर आपण चर्चेमध्ये जास्त विस्ताराने बोलू. श्वासचे दिग्दर्शक संदीप सावंत यांना विचारतो की श्वास ज्या चित्रपटांनी पूर्ण मराठी चित्रपटसृष्टीत खूप मोठा बदल घडवला आहे आणि खूप ऊर्जित अवस्थेत आली त्याच्यानंतर चित्रपटसृष्टी, त्या चित्रपटाच्या निर्मितीच्या वेळी किंवा त्याच्या दिग्दर्शनासाठी काही विशिष्ट प्रयत्न घेतले होते का, किंवा नेमकं त्यावेळेचं तंत्रज्ञान किंवा ह्याचा वापर तुम्ही कसा केला होता? नमस्कार. श्वास माझा पहिला सिनेमा होता, त्यामुळे माझ्यासाठी सुद्धा तशा सर्व गोष्टी नवीन होत्या, पण तरीसुद्धा खूप काही जाणून घ्यायचा प्रयत्न केला होता. श्वास आम्ही ॲक्च्युली स्टॉकवरती म्हणजे फिल्मवरती शूट केला होता. तर जस्ट एक आठवतं म्हणून सांगतो की तेव्हा आम्ही एक फ्युजीचा 500D हा स्टॉक किंवा फिल्म वापरली होती. तर त्याच्या आम्ही टेस्ट केल्या होत्या की तो स्टॉक वापरला किंवा ती फिल्म वापरल्यावरती काय रिझल्ट येतो आणि मग त्यानुसार त्याचा विचार केला होता. हे मी उदाहरण एवढ्यासाठी देतो की जेव्हा आम्ही श्वास फिल्मवरती केला होता आणि आता मी जो नवीन सिनेमा केला आहे नदी वाहते, हा आम्ही डिजिटली शूट केला आहे. तर आत्ता जेव्हा स्टॉक नाही आहे, काही नाही आहे, पण जेव्हा आम्ही आता कॅमेरा टेस्ट घेतो
तेव्हा फिल्म होती तर स्टॉक वरती त्या टेस्ट होत होत्या, पण आता डिजिटल कॅमेरा वापरत असताना सुद्धा टेस्ट घ्यावी लागते. कारण साध्या साध्या गोष्टी असतात की फॉर एक्झाम्पल कॉस्ट्युम्स आहेत ज्याच्यामुळे चेक्स येतात, म्हणजे आपल्या शर्टावरती चेक्स असतात, लाईन्स असतात. तर डिझाईनसाठी त्या टेस्ट घ्याव्या लागतात. म्हणजे हे बारीक बारीक डिफरन्सेस आहेत ॲक्च्युली. पण सर्वात मोठा डिफरन्स मला जो जाणवला की फिल्मवरती शूट करत असताना आणि आता डिजिटली शूट करत असताना, तो म्हणजे आम्ही जास्त बेशिस्त व्हायला लागलो. जेव्हा आम्ही स्टॉकवरती श्वास शूट करत होतो तेव्हा काहीतरी बंधन होतं आमच्यावरती. वेळेचं बंधन होतं, किती शूट करायचं याचं बंधन होतं, त्याला एक शिस्त होती. डिजिटली शूट करायला म्हणजे आम्ही आता ही फिल्म केली तेव्हा शूट करत असताना सुद्धा आणि जेव्हा फिल्म एडिटला आली तेव्हा सुद्धा ती गोष्ट प्रामुख्यानं जाणवत होती की शिस्त उरली नव्हती. फुटेज किती असावं ह्याचं प्रमाण काही प्रमाणात वाढलेलं होतं. जसं मगाशी महेश आणि म्हणाले की काही दिवसांनी आपण फिल्म छोट्या कॅमेरावरती शूट करू, पण टेक्नॉलॉजी बदलली म्हणून सिनेमा बदलला. पण टेक्नॉलॉजी बदलले म्हणून सिनेमा सोपा झाला हे जे वाटणं आहे हे कदाचित पुढच्या काळासाठी घातक होऊ शकतं. की मी मोबाईलवर पण शूट करू शकतो किंवा मी कशावरही शूट करू शकतो, पण म्हणून असं समजायची गरज नाही आहे की सिनेमा बदललाय. सिनेमा तोच आहे. सिनेमाची मूळ प्रोसेस ही तीच आहे, ती तशी न बदलणारी नाही आहे. त्यामुळे सांगावंसं असं वाटतं की जरी टेक्नॉलॉजी बदलत गेली, टेक्नॉलॉजीला आपण च्या जवळ झालो किंवा ती यूज टू जरी झाली, तरी सिनेमा सोपा होत जाणार नाही आहे किंवा सिनेमाचे जे बेसिक्स आहेत ती बदलत जाणार नाही आहेत. आता मी महेशजींना विचारतो की हे जे बदल झाले त्याची काही तुमचे स्वतःचे अनुभव, जे फिल्म टू डिजिटल झाले किंवा जे तंत्रज्ञानात बदल झाले इतरही, जे आता संदीप पण बोलले की एक सगळ्यात मोठा चेंज झाला म्हणजे आय मीन दिस इज नॉट अ मेन थिंग, पण डिसिप्लिन ऑफ सिनेमा खूप चेंज झाली. सो दॅट ॲस्पेक्ट इज डिफरंट. पण काय व्हायला लागलं की बिकॉज सेटवर आज एक मॉनिटर असतो, तर त्याच्यामुळे काय झालं की प्रत्येक माणूस येऊन आम्हाला सांगून जातो कसं काम करायचं, विच इज व्हेरी रॉंग. कारण की इतके वर्ष जेव्हा सेटवर मॉनिटर नव्हता आणि शॉट झाल्यानंतर 2 people वुड टेक द कॉल. डायरेक्टर म्हणाला इट इज ओके फॉर मी, शॉट इज ओके, म्हणजे तो टेक्निकली त्याच्या ह्याच्यामधनं बघतोय की ॲक्टर्स हॅव परफॉर्म्ड वेल. द साऊंड इंजिनियर वुड से इज ओके फॉर मी अँड दे हॅड आस्क्ड द कॅमेरामन इज इट ओके फॉर यू, इट्स ओके. या 3 गोष्टीवर व्हायचा. आता मी म्हणतो ना, स्पॉट बॉय सुद्धा जेव्हा तुम्हाला चहा देतो म्हणतो वो झाड के पीछे थोडा लाईट लगा दो, उधर काला है. म्हणजे सी, सो देर इज अ ड्रॉबॅक टू दीज थिंग्स ऑफ द टेक्नॉलॉजी की बिकॉज इट हॅज बिकम मोर युजर फ्रेंडली. त्याच्यामुळे काय झालं की पीपल हॅव थिंक दॅट एनीबडी कॅन डू एनिथिंग. आणि माझं जे व्हॉट आय एम कमिंग टू इज सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला तुमचं जे एज्युकेशन आहे इन सिनेमा, देर इज नो एस्केप फ्रॉम दॅट. की तुम्हाला यू हॅव टू नो युअर वर्क. म्हणजे आधीसुद्धा जेव्हा आम्ही फिल्म नेगेटिव्हवर शूट करायचो ते आम्हाला करेक्ट नेगेटिव्हच लागायची टू गेट अ गुड प्रिंट. आज सुद्धा लोकांना वाटते की अरे वो पोस्ट प्रोडक्शन में हो जाएगा, वो DI में हो जाएगा, दॅट इज अ डिजिटल इंटरमिडिएटरी. म्हणजे आम्ही जेव्हा झालं एडिट झाल्यानंतर आम्ही पिक्चरचं कलर करेक्शन करतो. पण मी सगळ्यांना सांगतो दिस इज नॉट अ जादू का छडी की घुमा दिया की कुछ हो गया. इट इज इम्पॉर्टंट की तुमचं बेसिक मटेरियल हॅज टू बी करेक्ट अँड टू गेट द करेक्टनेस ऑफ द बेसिक मटेरियल म्हणजे विच इज युअर नेगेटिव्ह किंवा शॉर्ट्स तुमचे बरोबर असते. म्हणजे आउट फोकस शॉर्टला तुम्ही डिजिटली इन फोकस आणू नाही शकत. त्याच्याकरता तुम्हाला
करेक्ट फोकस शॉटच घ्यावा लागतो. सो ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, समहाउ पीपल टेंड टू थिंक नहीं वो चलता है. तर हे जे चलता है ॲटिट्यूड जो झाला आहे सिनेमामध्ये, इट बिकम्स अ प्रॉब्लेम. म्हणजे मी जेव्हा स्वदेश शूट केला, आमच्याकडे आम्ही टोटली 750 कॅन्स शूट केले होते. एक कॅन 4 मिनिटाकरता चालतो. मीन्स सो टोटल रशेस जे फिल्मचे होते दॅट वॉज अबाउट 50-55 आवर्स. आणि मी जेव्हा प्रकाश आमटे शूट केलं, आय शुडंट से दिस इन सच अ बिग ऑडियन्स, पण त्यावेळेला आमच्याकडे काहीतरी वी हॅड अबाउट 15 टेराबाइट्स ऑफ मटेरियल. सर किती म्हणजे 15 टेराबाइट्स म्हणजे किती आवर्स? नॉर्मली एक जी फिल्म असते 2 तासाची, त्याची मेमरी 3 टेराबाइट्स असते. म्हणजे तुमच्या 5 फिल्म एवढं त्याचं शूटिंग झालं, त्याचा अर्थ. ते काय म्हणजे हेच होतं ना की तुम्ही रिहर्सल्स पण शूट करताय. अरे वो उधर से आ रहा है, चलो शॉट तो ले लो, फिर ये लो, बोलतायत तेव्हा शॉट कट होत नाही. तर दीज आर ऑल द ड्रॉबॅक्स. म्हणजे अलकाजी इज अ प्रोड्युसर, त्यांना माहिती आहे याचा काय प्रॉब्लेम असतो. ओके. मला अनुभव जे जत्रेतले त्या म्हणजे त्यावेळेच्या जत्रा किंवा तंबूतला सिनेमा हा एक कन्सेप्ट टोटली वेगळा होता आणि ते आता कमी होत चाललंय त्या मनाने. तर काय तुम्हाला बदल जाणवतो त्यातला? म्हणजे तंत्रज्ञानातला काही प्रॉब्लेम्स आले म्हणून ते बदलत गेलं का दुसरं काही त्याला? नाही, फिल्म बघणं आता एवढं सोपं झालंय की जसे आपल्या DVD 30 रुपयाच्या 60 रुपयाच्या मिळतात किंवा टीव्हीवर पण 2 महिन्यात सिनेमे लागतात, लगेच टेलिकास्ट होतात. त्यामुळे हा ऑडियन्स कमी होत चाललाय, कारण अजून जत्रेतलं रूप काही बदललेलं नाहीये. ज्या नॉर्मल जत्रा आहेत तिथला ऑडियन्स खरंच कमी झालाय. म्हणजे मला आठवतंय पहिल्या सिनेमाला, समजा माझा 40 लाखात सिनेमा झाला होता, त्यावेळी मी 1 करोड जत्रेत बिझनेस केला होता. म्हणजे एवढं जत्रेचं स्वरूप तेव्हा होतं. आणि आता जत्रेचं स्वरूप नंतर मी सेकंड फिल्म जेव्हा घेऊन गेले त्याचा 75% बिझनेस झाला. त्याची थर्ड फिल्म घेऊन गेले तर तो 50% झाला. आता आम्ही ज्या जत्रा करतोय त्या फक्त धनगर समाजाच्या करतोय, आणि कारण धनगर वाडा ही फिल्म आहे त्यांच्यावर आहे, मी नॉर्मल जत्रेत ती फिल्म नेत नाहीये. पण तरी हा फरक आहे की ऑडियन्स तेवढा जत्रेकडे आता येत नाही, कारण ते बघणं आपल्याला घरी बसून सहज त्या फिल्म्स बघायला मिळतात. मी मगाशी सांगितलं तसं प्रोजेक्टरवर एवढं आम्ही जशा प्रिंट घेऊन जायचो, 4 ठिकाणी एकावेळी जत्रा असेल तर 4 प्रिंट पाठवायच्या, 4 कॉपीज 4 ठिकाणी पाठवायच्या, हे सगळं व्हायचं. पण आता एवढं सोपं झालंय की आम्ही आता ह्या धनगरवाड्यासाठी 20 DVD करून ठेवले आहेत, 20 पेनड्राईव्ह करून ठेवले आहेत. म्हणजे एवढं ते सोपं झालंय की लोकांना दाखवणं. आणि ऑडियन्सही म्हणजे आता ह्या जत्रांना आम्हाला चांगला रिस्पॉन्स आहे, पण नॉर्मल जत्रांना थोडा कमी झालाय. त्याचं कारण म्हणजे घरात बसून खरंच आपल्याला कधीही फिल्म बघायला मिळते, हेच मोठं कारण आहे. आता मला एक परेश मोकाशींना विचारायचं आहे की तुम्ही जे मगाशी उल्लेख केला होता की अगदी खूप पूर्वीचं तंत्रज्ञान अगदी होतं, आणि त्यापासून तुम्ही जे संशोधन केलं दारासाहेब फाळकेंच्या, त्यानिमित्त तुम्ही सिनेमाच्या तंत्रज्ञानातलं काय तुम्हाला टप्पे जाणवले? परत तेच की मी तांत्रिक माणूस नसल्यामुळे मी फार व्यवस्थित त्याचं विवरण देऊ शकणार नाही. थोडंसं मी आता माझ्या आधीच्या प्रास्ताविकामध्ये ते केलेलंच आहे, पण पूर्वी ते हँडलचे कॅमेरे आणि आता विदाऊट हँडलचे कॅमेरे, माझ्यासारख्या लेमनला एवढाच फरक कळतोय. बाकी चित्रपट ह्या अवस्थेपर्यंत येण्याच्या आधीसुद्धा त्या दिशेचे काही इंटरेस्टिंग प्रयत्न आहेत, त्याची पण मला वाटतं आपण नोंद घ्यायला हरकत नाही. एक शांबरिक खरोलिका नावाचा प्रयोग आपल्याकडे व्हायचा 19व्या शतकामध्ये. 1880, 90, 1900 ह्या 20-30 वर्षांमध्ये कल्याणच्या पटवर्धन बंधूंनी ही गोष्ट शोधून काढली होती. आणि तीही हालती चित्र असायची, ज्याचं प्रक्षेपण एखाद्या पडद्यावर केलं जायचं, पण ती हालती चित्र काचेच्या पट्टीवर रंगवलेली, हाताने रंगवलेली हालती चित्र असायची. आणि मग ती काचेची पट्टी त्या दिव्याच्या समोरून जशी सरकेल तेवढ्यापुरतंच, काही सेकंदांपुरतं ते हलतं चित्र तुम्हाला पाहायला मिळायचं. तर अशा प्रकार, ज्याला मॅजिक लँटर्न ह्या नावाने तो युरोपमध्ये हा प्रयोग होत होता. आणि पटवर्धन बंधूंनी एकदा हा खेळ पाहिला होता इंग्रज सरकारने जेव्हा त्याचे इकडे प्रयोग केले होते तेव्हा, आणि त्यांनी स्वतःचा खेळ आणि स्वतःचं यंत्र स्वतः तयार करून तो खेळ करायला सुरुवात केली होती. तेव्हा अशा प्रकारचे प्रयोग आपल्याकडे त्या दिशेचे थोडेसे झालेले आहेत. आणि मग पुढे मग फाळके आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. पण त्याच्याही आधीची एक इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला सांगतो इतिहासातली. मगाशी निरगुडकर सरांनी सांगितलं की 1895 मध्ये पॅरिसमध्ये पहिल्यांदी चित्रपट दाखवला गेला, आणि पुढच्याच वर्षी
96मध्ये इकडे वॅटसन हॉटेलमध्ये त्याचा प्रयोग झाला. तो खेळ करायला स्वतः लुमियर ब्रदर्स इकडे आले होते आणि तो खेळ पाहणारे एक गृहस्थ होते, हरिश्चंद्र सखाराम भाटवडेकर. आणि खेळ पाहिल्यानंतर ताबडतोब त्यांनी लुमियर ब्रदर्सची भेट घेतली आणि त्यांच्या इक्विपमेंटची एजन्सी मिळवली आणि ते भारतातले पहिले व्यक्ती ठरले हे तंत्रज्ञान यशस्वीपणे भारतामध्ये आणणार आहे. आणि एवढंच नव्हे तर 1800 मला वाटतं 96ची घटना आहे, 97-98 साली त्यांची ती एजन्सी, त्यांचं ती इक्विपमेंट्स यायला सुरुवात झाली. 1898 पासून ह्या माणसांनी रस्त्यावर उतरून छोटे छोटे प्रसंग शूट करायला सुरुवात केली. तेव्हा भारताचा आद्य चित्रपटकर्मी कोण, तर माझ्या दृष्टीने फाळकेही नाही, तोरणेही नाही, भाटवडेकर हे त्याचं खरं उत्तर आहे. कारण ह्या माणसांनी पहिल्यांदी रस्त्यावर उतरून डोंबाऱ्यांचे खेळ शूट कर, कुठे एखादी कुस्तीच शूट कर, असे प्रयोग सुरू केले. त्यांनी त्या 5-5, 10-10 मिनिटाच्या फिल्म्स तंबूमधल्या थिएटरमध्ये दाखवायलाही सुरुवात केली. आणि हे त्यांचे चित्रपट सुपरहिट असायचे बरं का. 15-15 दिवस, 20-20 दिवस त्या काळामध्ये हे चित्रपट चालायचे आणि हजारोंचा गल्ला ते भाटवडेकरांना मिळवून द्यायचे. पण ह्या त्यांच्या प्रयत्नांची साधारणपणे आपल्या जनमानसामध्ये त्याची काही नोंद नाही आहे. आमच्यासारख्या तज्ज्ञांमध्ये आणि अभ्यासकांमध्येच त्यांची प्रसिद्धी आहे. पण कृपया ह्याची नोंद घ्या आणि हा माणूस फार भन्नाट असला पाहिजे हे त्याच्यावरून सिद्ध होतं. मला संदीप सावंतना एक विचारायचं आहे की श्वासच्या वेळी तुम्ही अजून एक वेगळा प्रयोग केला होता सिंग साऊंडचा, त्याविषयी तुम्ही थोडंसं सांगा, नेमकं काय आहे? श्वासच्या वेळी एकतर खूपसा सिनेमा होता तो हॉस्पिटलमध्ये शूट होणार होता आणि लहान मुलगा होता त्यामध्ये. आणि त्यामुळे सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी होती की ती फिल्म नंतर डब करणं खूप कठीण होतं किंवा ते ॲक्च्युली मला ते पटतच नव्हतं. आणि पहिला सिनेमा होता त्यामुळे आता साऊंड आणि सर्वच तशा नवीन गोष्टी होत्या. त्यावेळी माझा साऊंड डिझायनर होता सुहास राणे. तर सुहासशी मी त्या संदर्भात बोललो तर सुहास म्हणाला की नाही, आपण लोकेशनवरती सुद्धा रेकॉर्ड करू शकतो, डबिंगची गरज भासणार नाही. आता गंमत अशी असते की एक लहान मुलाला किंवा सर्व ॲक्टर्सना ह्या सर्व गोष्टींची कल्पना द्यावी लागते की ही फिल्म सिंग साऊंड आहे. कारण अनेकांना ही सवय असते की डबिंगमध्ये बघून घेऊ, तर ते चालणार नव्हतं. त्यामुळे सर्व असिस्टंट्स किंवा या सर्वांना ती कल्पना देण्याची गरज होती तेव्हा की जे काही होईल ते इथेच होणार आहे. जर चुका झाल्या तर ते डब होणार नाही परत, कारण ते डब झालेलं परत मॅच करताना किंवा ते ऐकणं फार चुकीचं होऊन जातं. आता एक उदाहरण सांगतो की तेव्हा आम्ही ॲरीचा तो कॅमेरा वापरला होता की ज्याच्या मोटरला आवाज असायचा, तसा घर 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 आवाज येत राहायचा. आणि आम्ही तर सिंग साऊंड फिल्म करत होतो आणि त्याच्यापेक्षा जास्ती किमतीचा कॅमेरा वापरणं शक्य नव्हतं की ज्याला त्या मोटर सायलेंट कॅमेरा वापरणं शक्य नव्हतं. मग तो आवाज लपवायचा कसा, तर त्यासाठी आम्ही त्या रूममधला फॅन सुरू ठेवला होता. त्याचं कारण असं की पोस्ट प्रोडक्शनमध्ये तो फॅन आणि ती मोटरची घरघर हे मॅच करता येईल. असे काही छोट्या गोष्टी होत्या. मोनोफिल्म होती ती. त्या संदर्भातला अजून एक एक्सपिरियन्स असा आहे की ऑस्कर्स आणि त्या सगळ्या याच्यामध्ये US पण खूप शोज झाले होते. तर LA मध्ये एक थिएटर आहे 100 वर्ष जुनं, अजूनही मोनो थिएटर आहे, पूर्ण लाकडाचं थिएटर. तर तिथे जेव्हा शो होता, म्हणजे तो शो नाही तर असंख्य शोज US मधले, तर एक गोष्ट प्रामुख्यानं दिसायची की प्रोजेक्शन रूममधला जो ऑपरेटर असायचा त्याला माझ्यापेक्षा जास्त काळजी असायची की फिल्म चांगली दिसेल आणि चांगली ऐकू येईल ह्यासाठी. हे एवढ्यासाठी सांगतोय कारण ती जी शिस्त आहे ती तिथे खूप जास्त चांगल्या प्रमाणात एक्सपिरियन्स करायला मिळाली. ती इथेही आता डिजिटली काम करत असताना सुद्धा ती
मिळणं जास्त जोखमीचं झालेलं आहे आणि ती मिळायला हवी. मला वाटतं हा जो मुद्दा आहे हा प्रमाणीकरणाचा आहे, स्टँडर्डायझेशनचा आहे. आणि नक्कीच काय झालं की 2008च्या नंतर हे तंत्रज्ञान आलं आहे, म्हणजे 7-8 वर्षच झालेली आहेत. आणि प्रत्येकाला काही ह्या विषयीची तंत्रज्ञान हे माहिती नाही की नेमकं डिजिटल जे दिसतं. पूर्वीचं काय होतं की जेव्हा फिल्म प्रिंट बनून यायची तेव्हा फिल्म प्रिंटचे जे रंग असायचे ते लॅबोरेटरीमध्ये फिक्स झालेले असायचे, म्हणजे ते तुम्ही प्रोजेक्शनमध्ये चेंज करू शकत नव्हतात. पण डिजिटली असं आहे की डिजिटल जेव्हा पोस्ट प्रोडक्शन होतं आणि ती जी हार्ड डिस्क मिळते त्याला DCP असं नाव आहे, डिजिटल सिनेमा पॅकेज. ती DCP जेव्हा चित्रपटामध्ये म्हणजे डिजिटल प्रोजेक्टरमधनं दाखवली जाते तेव्हा त्या पर्टिक्युलर प्रोजेक्टरचं जे कलर कॅलिब्रेशन असेल त्या प्रमाणात ती दिसते, तशी ती दिसते. त्यामुळे ह्याचं कॅलिब्रेशन आता डिजिटलसाठी जास्ती गरजेचं झालेलं आहे. आणि हाच अवेअरनेस SMPT मार्फत आम्ही केला आहे. आणि विशेषतः याचे 3 प्रयोग आम्ही केलेले आहेत फिल्म फेस्टिवलला. आणि गोव्याच्या फिल्म फेस्टिवलमध्ये ही सगळी कॅलिब्रेशन्स आम्ही पहिल्यांदा राबवली आणि INB मिनिस्ट्रीने त्याला खूप सहकार्य केलं. आणि असंच हे जे कॅलिब्रेशन आहे हे संपूर्ण भारतात हळूहळू राबवायचं आहे. कारण डिजिटली सुद्धा जरी सिनेमा आता सोपा झाला असला, चांगला झाला असला, तरी तो एकाच सारखा दिसला पाहिजे सगळीकडे, ही मूळ गरज आहे. आणि त्याच्यासाठी जी काही तंत्रज्ञानी कामं केलेली आहेत म्हणजे सिनेमॅटोग्राफर, डिरेक्टर, त्यांचे जे एफर्ट्स आहेत आता ते पोस्ट प्रोडक्शनमध्ये एक शेड कमी जास्त करण्यासाठी प्रयत्न करत असतात, वेळ घालवत असतात. आता जर तिथे फायनली जिथे आपण बघणार, प्रेक्षक बघणार, तिथे जर तो नीट दिसला नाही तर त्याचा उपयोग नाही. म्हणून ह्याचं खूप गरजेचं झालेलं आहे. आणि भारतासारख्या ठिकाणी मला तर वाटतं की जी इंडस्ट्री हजारो करोडची उलाढाल करते, फिल्म इंडस्ट्री, तिथे अजूनही स्टँडर्डायझेशन हा प्रकार अस्तित्वात नाही आहे बऱ्यापैकी. आणि याची मला वाटते खूप गरज आहे. जर आपण छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपल्याकडे स्टँडर्डायझेशन आहे तर ही जेव्हा हजारो करोडांची आहे तेव्हा त्याचं गरज आहे. आणि अजून एक मुद्दा आहे की जेव्हा प्रेक्षक एवढं महागडं तिकीट काढून तिकडे येतात तर तो एक प्रकारचा ग्राहक हक्क पण आहे, कन्झ्युमर राईट आहे की त्यांना ते चांगलं चित्र आणि चांगला आवाज ऐकू यायला पाहिजे. आणि या दृष्टीने प्रयत्न करतायत आणि संपूर्ण इंडस्ट्री याच्यासाठी करते. नक्कीच तंत्रज्ञान नवीन आहे आणि नवीन तंत्रज्ञान आत्मसात करायला प्रत्येकालाच थोडासा वेळ लागतो, पण हे प्रयोग चालू आहेत. आणि मला वाटतं आता महेश राणे पण याच्याविषयी बोलू शकतील कारण त्यांचे स्वतःचे काही अनुभव आहेत. सर, याच्यामध्ये काय आहे की आपण जे तुम्ही म्हणाल इज व्हेरी ट्रू की ॲज फिल्म मेकर्स आम्ही जितकी केअर घेतो, आम्ही बसून प्रत्येक शब्द किंवा कलर करेक्शन करून करतो. अँड द थिएटर ओनर्स have no onus towards a proper projection. इंडियामधले जितके प्रोजेक्टर्स आहेत ते प्रत्येक प्रोजेक्शनिस्ट आणि प्रत्येक प्रोजेक्टर विल नॉट मॅच दी अदर. माझा एक मित्र आहे, इज अ यंग कॅमेरामन, फितूर म्हणून त्यांनी आत्ता एक फिल्म शूट केलेली आहे, जॅपनीज वाईफ केली होती. आणि जेव्हा कायपोचे, याचं नाव आहे अने गोस्वामी. अने गोस्वामीनी जे ॲक्च्युली ज्या फिल्म थिएटरमध्ये त्याची फिल्म रिलीज होणार होती तिथे ल्युमिनन्स मीटर घेऊन गेला होता आणि तो स्क्रीनचं चेक करत होता. 4 जागी त्यांनी स्क्रीन्स धुवायला लावले. बट द पीपल डोंट लिसन टू. म्हणजे आम्ही किती म्हणतो की दिस इज नॉट गुड, दॅट इज नॉट गुड, अरे छोड ना, तुम लोग काम नाही आता है. सो आपल्याकडे स्टँडर्डायझेशन किंवा द रिझन वाय अ प्रोजेक्शन शुड बी गुड हे it should not come from the film fraternity. It has to come from the audience. The audience must stand up one day and say, you know, why are we watching an image that is so bad? म्हणजे आता मुकेश साहेब तुम्हाला सांगतील, when he saw his film in कुठे न्यूयॉर्कला ना, just tell them what was the difference. एलिझाबेथ एकादशी आणि ॲक्च्युली हरिश्चंद्राची फॅक्टरी पण एलिझाबेथ एकादशी जास्त लॉस एंजलसला एका फेस्टिवलमध्ये दाखवला गेला. तेव्हा त्याच्या आधीचा चित्रपट बघायला मी बसलेलो होतो आणि तो चित्रपट इतका छान दिसत होता, इतकासा ब्राईट, चमकदार आणि मस्तपैकी. म्हटलं की ह्याच्या तुलनेत आपला चित्रपट फारच बेकार आहे, म्हणजे दिसायला बेकार आहे. म्हणून मी बसलो होतो. मग आमचा चित्रपट सुरू झाला तर आमचाही चित्रपट तेवढाच तेजस्वी दिसू लागला. मग म्हटलं की हे काय प्रकरण आहे. आणि मग निरगुडकर सरांशी बोलल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ते प्रोजेक्शन आणि एकूणच ती जी की व्यवस्था असते त्यांची तंत्रमंत्राची, त्याचा तो यशस्वी असा सगळा भाग आहे.
आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपल्याकडे कॅमेऱ्यामधून ते चित्र पुरेसं तेजस्वी आलेलं असतं, पण ते तेवढ्याच चमकदारपणे दाखवणारी थिएटर्स आपल्याकडे नसल्यामुळे निरगुडकर सरांचं कार्य खूप महत्वाचं आहे. नमस्कार. आपण ही चर्चा चालूच ठेवतोय. अजून एक मुद्दा आहे जो तंत्रज्ञान जे आता फक्त चित्रणासाठीच वापरलं जात नाही तर वितरणासाठी सुद्धा, म्हणजे डिस्ट्रीब्युशनसाठी वापरलं जातं. डिस्ट्रीब्युशनमध्ये आता पुढच्या ज्या काही काळात आहे ते थिएटर हे एकमेव पर्याय राहणार नाही आहे. थिएटरला सुद्धा नवीन पर्याय तंत्रज्ञानामुळे उपलब्ध झालेले आहेत, नवीन तंत्रज्ञानामुळे उपलब्ध झालेले आहेत. त्यातले महत्त्वाचे पर्याय म्हणजे डायरेक्ट टू होम, DTH, म्हणजे घरच्या घरी तुम्हाला पैसे देऊन चित्रपट बघायला मिळणं. दुसरा जो एक पर्याय आहे तो मोबाईल डिव्हायसेस, जे म्हणजे तुमच्या घरातले iPad, मोबाईल किंवा ह्याच्यावरही चित्रपट कमर्शियली बघायला मिळेल, म्हणजे तुम्ही पैसे देऊन तो बघू शकता. आणि तिसरा एक नवीन एक पर्याय होतोय की पर्टिक्युलरली फिल्म फेस्टिवलसाठी आम्ही जेव्हा प्रयत्न करतो तेव्हा वेगवेगळ्या देशातनं त्या DCPs आलेले असतात, डिजिटल सिनेमा पॅकेजेस. आणि ही डिजिटल सिनेमा पॅकेजेस तुम्हाला कदाचित माहीत नसेल की त्याच्यासाठी एक पासवर्ड असतो. म्हणजे डिजिटल सिनेमाचं हार्ड डिस्क माझ्याकडे आली आणि मी ती प्रोजेक्टरला लावली की लगेच ती दिसेल असं नसतं. तर त्या प्रोजेक्टरचा त्या थिएटरमध्ये जो सर्व्हर नंबर असतो तो सर्व्हर नंबर आणि ती डिजिटल सिनेमा पॅकेज जिथे बनलं ती पोस्ट प्रोडक्शन फॅसिलिटी ह्यांच्या संमतीनं एक पासवर्ड तयार केलेला असतो. त्याला KDM असं म्हणतात, की डिलिव्हरी मेसेज. म्हणजे तो सर्व्हर नंबरवर त्या दिवशी अमुक वेळा ते अमुक वेळा चित्रपट दाखवण्याची परवानगी त्या पासवर्डतर्फे मिळते. आणि तो पासवर्ड जर त्या सर्व्हरमध्ये टाकला तरच तो चित्रपट दिसू शकतो. तर ही जी सिक्युरिटी सिस्टीम आहे ही पण खूप प्रमाणात राबवावी लागते. आणि बऱ्याच वेळा जेव्हा आता एखाद्या फेस्टिवलमध्ये चित्रपट पॉप्युलर होतो आणि मी त्याचे असं वाटतं की अजूनही शो करावे, पण ते प्रत्यक्षात शक्य होत नाही कारण ते KDM आलेले नसतात त्या पुढचे. आणि ते KDM तिथेच जनरेट करावे लागतात जिथे तो चित्रपटाचं पोस्ट प्रोडक्शन झालेलं आहे. आणि परदेशी चित्रपटासाठी तर हा वेळ बराच जातो कारण त्यांच्या वेळेतला आणि आपल्या वेळेतला जो फरक आहे, त्यामुळे दिवस आणि रात्र हा जो फरक आहे, त्यामुळे फेस्टिवलच्या दृष्टीने एक खूप नवीन कन्सेप्ट आता येतोय, तो म्हणजे क्लाउड स्टोरेज. आता बरेचसे चित्रपट हे फिजिकली डिलिव्हर होणार नाहीत पुढे, आणि ते क्लाउड स्टोरेजच्या मार्फत ते व्हर्च्युअली स्टोअर केले जातील आणि तिथनं फक्त पासवर्ड त्या फेस्टिवलला येतील. म्हणजे काही काळाने सिनेमा बघणं तिथे थिएटरला फिजिकली असं काहीच येणार नाही. आयदर नेटवर्किंगच्या थ्रू येईल किंवा अशा वेगवेगळ्या सॅटेलाईट किंवा याच्यातर्फे ते येईल. आणि आता तुम्हाला माहितीच आहे की ऑप्टिकल फायबरचं नेटवर्क संपूर्ण भारतात आलेलं आहे आणि ह्यामार्फतही बरंचसं होईल. आणि या सगळ्याची गरजही आहे. याला एक मुख्य कारण सिनेमागृहांची संख्या. भारतातली चित्रपटगृहांची संख्या आज जवळजवळ 11,000 आहे आणि 125 कोटी लोकसंख्येसाठी 11,000 चित्रपटगृह. आणि अमेरिकेत जवळजवळ 30 कोटी लोकसंख्येसाठी 42,000 चित्रपटगृह आहेत. अमेरिकेचा किंवा हॉलिवूडचा जो सिनेमांचा बिझनेस आहे तो जगाच्या 70% होतो आणि भारताचा जो जगात सगळ्यात जास्ती चित्रपट तयार करतो त्या देशाचा बिझनेस जगाच्या फक्त 10% होतो. तर ह्याला सगळ्यात मोठा जो अडसर आहे तो डिस्ट्रीब्युशनचा आहे. आणि ही सिनेमागृहाची कमतरता हे सगळे आहेत. तर त्या संख्येच्या तुलनेत आपल्याला 1,00,000 चित्रपटगृह असायला पाहिजेत, पण ती नाही आहेत. आणि ही प्रत्यक्ष करणं कठीण आहे कारण तिथे रिअल इस्टेट खरेदी करणं आणि हे सगळं करणं हे खूप किचकट काम आहे, खर्चिक काम आहे. पण त्यामुळे तंत्रज्ञान मात्र याच्यावर मात करेल आणि हा चित्रपट नवीन तंत्रज्ञानामुळे ऑप्टिकल फायबर्स आणि याच्यामुळे आणि इंटरनेटमुळे सगळीकडे पोहोचेल. आणि ह्या सगळ्याचा मला वाटते नक्कीच निर्मात्यांना फायदा होईल. कारण आज जी काही आपल्या इथे चित्रपट तयार होतात भारतात, जवळजवळ 1200 चित्रपट तयार होतात असा अंदाज आहे. त्यातले 800 चित्रपट हे रिजनल असतात, हे वेगवेगळ्या भाषिक चित्रपट असतात आणि साधारण 300-400 हे हिंदी असतात. तर 300-400 हिंदी लोकांकडे बऱ्यापैकी पैसा आहे, ते डिस्ट्रीब्युशन नीट करू शकतात. पण हे भाषिक चित्रपटांना हा जो प्रॉब्लेम येतो त्यांच्यासाठी ही जी योजना आहे किंवा हे जे तंत्रज्ञान आहे नवीन येणारं हे नक्कीच फायदेशीर ठरेल असं मला वाटतं. आपण आता चर्चा पुढे चालूच ठेवतच आहोत, पण मला वाटतं की प्रेक्षकांकडनंही काही प्रश्न आलेले आहेत, ते एक एक प्रश्न आपण घेऊ आणि त्या वक्त्यांकडनं त्यांची उत्तरही घेऊ.
हा जो प्रश्न आहे तो 3D विषयी आहे. चित्रपटांचं प्रोजेक्शन द्विमिती पडद्यावर होतं आणि त्रिमिती चित्रपटांबाबत वेगळा चष्मा घातल्याने खोली जाणवण्याचं काय विज्ञान आहे, ह्याच्याविषयी मी उत्तर देऊ इच्छितो की एकतर 2 डायमेन्शनल चित्रपटाचा पडदा आणि 3 डायमेन्शनल चित्रपटाचा पडदा ह्याच्यातही फरक आहे. त्याच्यासाठी सिल्वर स्क्रीन वापरला जातो 3Dसाठी, आणि ते जे गॉगल्स किंवा चष्मे वापरले जातात ते पोलराईज असतात आणि त्याचं लेफ्ट आणि राईट जो आहे त्याच्यात 180 डिग्रीचा फरक असतो पोलरायझेशनमध्ये, आणि त्यातनं आपल्याला त्रिमिती चित्रपटांची भास होत असतो. ते चष्मे घातल्यावरच तो भास होऊ शकतो, कारण अदरवाईज ती 2 इमेजेस लेफ्ट आणि राईट आपल्याला अंधुक अशा दिसतात आणि त्या चष्म्यामुळेच तो आपल्याला त्रिमिती स्वरूपात दिसतो. सर 2Dचा पडदा वेगळा असतो का मग? हा सिल्वर असतो तर तो सिल्वर हा फक्त 3Dसाठी आपण वापरतो आणि 2Dचा जो पडदा आहे तो नॉर्मल जे आपण आत्ता जे पडदे आहेत ते सगळे 2D चेच पडदे आहेत पांढरे. ह्याला मुख्य कारण की जे 3Dसाठी 2 लेफ्ट आणि राईट प्रोजेक्शन होतं आणि त्याचं लाईट जास्ती अपेक्षित आहे आणि सिल्वर स्क्रीनमुळे लाईट जास्ती रिफ्लेक्ट होतो आणि त्याची गरज आहे आणि म्हणून 3Dसाठी सिल्वर स्क्रीन वापरतात. हा एक प्रश्न आलाय, पण हा मला वाटते तंत्रज्ञानाशी जास्ती निगडीत नाही आहे. कारण त्यांनी सांगितलं की हिंदी चित्रपटातला म्हणजे मराठी चित्रपट चमकणारा हिरो हिंदी चित्रपटात फालतू भूमिका का करतो. अर्थात ह्याच्यात तंत्रज्ञानाचा काहीच संबंध येत नाही आहे. हा एक चित्रपट आहे. विज्ञान प्रसारात चित्रपट माध्यमाचं योगदान काय? मला वाटतं परेश मोकाशी याच्यावर चांगलं उत्तर देईल. चित्रपटांनी खरं तर खूप ह्या संदर्भात प्रयत्न करायला पाहिजेत, पण आपल्याकडे दात आहेत तर चणे नाहीत आणि चणे आहेत तर दात नाहीत, हे जे आहे ते ह्या क्षेत्राला लागू होतं. मला आठवत आहे मी 20 वर्षांपासून जयंत नारळीकरांच्या कथांवर TV वर चित्रपट किंवा TV वर मालिका ह्या दृष्टीने प्रयत्न करतोय, पण त्याला अजूनही यश मिळालेलं नाही. कारण तिकडच्या मालिका चालतात त्या जुळून येती रेशीमगाठी, होणार असून मी या घरची. बरोबर आहे की नाही? तेव्हा नारळीकरांच्या कथांवर आधारित काहीतरी करायचंय हे खूप वर्षांपासूनचं स्वप्न आहे, पण कदाचित मी पुढचा चित्रपट कदाचित त्या प्रकारचा करीन असं वाटतंय. कारण नाही, आणि तुम्हाला सांगू का, हे फक्त असं आपल्याला चित्रपटांच्या पुरतं किंवा कुठल्याही कलाकृतीपुरतं नाटकांपुरतं असं वेगळं काढून चालणार नाही. एकूणच आपल्या देशामध्ये लहान मुलांचं संगोपन ज्या प्रकारे होतं ना, तिथपासूनच ह्या प्रश्नाची हा समस्या उत्पन्न होते. आपण खूप भावनिक संगोपन करणारी लोक आहोत. आपल्याकडे कार्यसंस्कृती नाही, आपल्याकडे विज्ञान संस्कृती नाही. जी काय आहे ती थोडीफार 4 लोकांपुरतीच मर्यादित आहे, पण तिचं असं मोठ्या संस्कृतीमध्ये रूपांतर झालेलं नाही, होऊ शकत नाही नजीकच्या भविष्यकाळात. तेव्हा तिथेच ती समस्या असल्यामुळे फक्त चित्रपटांमधूनच विज्ञान आलं पाहिजे अशी अपेक्षा करून चालणार नाही. चित्रपट हे आपले आईच्या कुशीमध्ये मरत चाललेला मुलगा वगैरे अशाच पद्धतीच्या मेलोड्रामावर आधारित होणार बहुसंख्य चित्रपट, आणि आपल्याला ते सहन करावे लागणार. पण पुढे मागे आमच्यासारखे आता ह्याचा पुढचा चित्रपट नदीविषयी आहे, पर्यावरणाविषयी आहे. तेव्हा आमच्यासारखे काही दिग्दर्शक आहेत की ज्यांना अशा वेगळ्या विषयांमध्ये रस असतो आणि ते या ना त्या प्रकारे विज्ञानाला आपल्या कथेमध्ये स्थान देतातच. आता एलिझाबेथ एकादशीचंही उदाहरण घ्या. तो जो मेलेला बाप आहे त्या मुलांचा, तो शास्त्रज्ञ होता असं मी दाखवलेलं आहे. तेव्हा विषय कितीही मुलांच्या जिव्हाळ्याचा असला आणि कुटुंबाच्या स्ट्रगलचा असला तरी देखील तो शास्त्रज्ञ होता, आणि त्यांनी ती अत्यंत विचित्र दिसणारी अशी सायकल तयार केलेली होती जिचं नाव एलिझाबेथ आहे, आणि जिच्या प्राप्तीसाठी सगळा तो मुलांचा संघर्ष. तेव्हा आमच्यासारखी मंडळी या ना त्या मार्गाने विज्ञान घुसवणारच. आणि पहिला चित्रपट तर फाळकेंवरच होता की जे चित्रपटकर्मी कमी आणि वैज्ञानिक जास्त होते असं माझं स्वतःचं मत आहे. तेव्हा बघायचं. धन्यवाद. हा प्रश्न अलकाजींसाठी आहे.
शूटिंग करताना डायलॉग बोलणं आणि इतर वेळी तोच डायलॉग बोलणं यात नेमका काय फरक जाणवतो? आणि त्यांनी अजून एक सूचना केली आहे, कृपया माहेरची साडी या चित्रपटातील एक डायलॉग बोलून दाखवावा. मी आता जरा परेशजीनं धरून एक उत्तर मुद्दामून देते, कारण मी पण 8-10 दिवसापूर्वी परेशजी एक विषय घेऊन एका चॅनलकडे गेले होते. मी चॅनलचं नाव नाही सांगत. खूप छान कथा होती. मी चॅनलला आधीच सांगितलं, ही कथा फक्त 312 एपिसोड म्हणजे फक्त वर्षभर किंवा 13 महिने चालेल. याच्यावरती तुम्ही मला खतपाणी घालायला सांगाल, काय करायला सांगाल, तरी मी घालणार नाही. एका चांगल्या सुप्रसिद्ध लेखिकेची कथा होती. चॅनलने ऐकली 1 लाईन आणि मला उत्तर दिलं, यात मसाला काहीच नाहीये. त्यांना ते सासू सून सगळा अत्याचार ते सगळं हवं होतं आणि मी काम करणार नव्हते. आणि त्यांना वाटतं अलका म्हणजे रडवण्यात हातखंडा, महिला ऑडियन्स खेचून आणणारी स्त्री, आणि मी काम करत नाहीये. त्यामुळे मला मोठा प्रश्न, त्यामुळे मला चॅनलकडनं त्या सब्जेक्टसाठी म्हणजे रिजेक्ट झाला तो सब्जेक्ट. आता मला माहेरच्या साडीतला बाहेर पडद्यावर डायलॉग बोलणं, कारण ती माझी खरं तर सांगू पर्सनॅलिटी नाही. मी पडद्यावर व्यवसाय म्हणून काम करते. अतिशय चांगलं मानधन मिळतं, नाव मिळालेलं आहे, घराघरात पोचले. 15 वर्ष त्या इमेजमुळे टॉपला होते. जवळजवळ 15 वर्षात 200 फिल्म्स केल्या आणि त्यामुळे घराघरात पोचले. पण ते डायलॉग्स बाहेर बोलणं अतिशय पटत नाही, कारण माझ्या घरातलं वातावरणही तसं नाही. ना माझ्या सासूबाई माझ्यावर कधी अन्याय करत, ना माझे सासरे, ना माझा नवरा, ना माझ्या मुली, सगळं मिळून कुटुंब पाठिंबा देतं. म्हणूनच आजपर्यंत काम करत आले. माहेरच्या साडीतला डायलॉग लक्षात नाहीये, पण मी 2 लाईन्स गुणगुणेन. मी गायिका नाहीये एवढं लक्षात ठेवा आणि प्लीज सांभाळून घ्या. सासरलाही बहीण निघाली, भावाची लाडी, नेसली माहेरची साडी, नेसली माहेरची साडी. हॅलो, हां, धन्यवाद. एक प्रश्न महेश सरांना आहे की आपले डिजिटल इंडियाचे जे स्वप्न आहे भारताचं, ते पूर्ण करताना ग्रामीण भागात या तंत्रज्ञानाचा वापर आपण चित्रपटांद्वारे करू शकतो का, किंवा अशी काही तुम्हाला कल्पना आहे का? ॲक्च्युली एकदा आपण डिजिटल टेक्नॉलॉजी स्प्रेड होत गेली तेव्हा ऑटोमॅटिकली, कारण की सिनेमा इज अ व्हेरी स्मॉल पार्ट ऑफ द डिजिटल टेक्नॉलॉजी आणि त्याला पण ॲडव्हान्समेंट नक्कीच मिळेल मला वाटतं. आय मीन, एम आय करेक्ट? इज दॅट द आन्सर? म्हणजे हा उज्ज्वलजी, हां, या करेक्ट. म्हणजे द लाईन इज करेक्ट, कारण की नाही, त्यांचं म्हणणं डिजिटल इंडिया हे ह्याच्यासाठी विज्ञान वापर होऊ शकतोय. आपण नेमकं चित्रपटाद्वारे काय त्याचा फायदा? म्हणजे जसे सर बोलले की त्यांच्याकडे स्टोरीज आहेत पण कोणी त्या बनवायला तयार नाही आहेत. म्हणजे इफ सिनेमा कॅन ब्रिंग टेक्नॉलॉजी टू द पीपल, कारण की काही म्हटलं तरी सिनेमा इज द बिगेस्ट फॉर्म ऑफ मास एज्युकेशन. इट कॅन बी युज्ड फॉर ब्रिंगिंग टेक्नॉलॉजी क्लोजर. आज सुद्धा तुम्ही यूट्यूबवर जाता अँड वेन यू बाय अ न्यू कॅमेरा, आजकाल बुकलेट्स कोणी देत नाही. दे से यू गो टू द यूट्यूब अँड विल गिव्ह यू हाऊ टू यूज द कॅमेरा. सो इफ सिनेमा कॅन बी युज्ड फॉर मोर ऑफ दीज काइंड ऑफ थिंग्स, आय एम सर्टन दॅट इट विल हेल्प द एन्व्हायरमेंट. अजून एक सरांसाठी, एक समाज जर विज्ञाननिष्ठ करायचा असेल तर निव्वळ विज्ञानावर आधारित सिनेमा काय येत नाही? आता परेश मोकाशी याच्यावर बोललेत, पण तुमचंही एक व्ह्यू जाणून घ्यावं असं वाटतं. ऍक्च्युली त्याचं उत्तर तसं कठीण आहे, पण तुम्ही स्वतः विज्ञानावरच सिनेमा बनवताय. म्हणजे ह्या एका वेगळ्या कथेवर सिनेमा त्यांचा ऑलरेडी बनवून तयार आहे, तो प्रदर्शित झालेला नाही. नदी वाहते नावाचा सिनेमा. म्हणजे आता म्हणजे त्या संदर्भात मी थोडंसं बोलू शकतो की आता मी जो सिनेमा करतोय त्याचं नाव आहे नदी वाहते. एक साधी छोटीच एक लाईन आहे की माझ्या गावातून वाहणारी छोटी नदी वाचायला हवी का? तर त्याचं उत्तर आहे हवी. कारण ती जर आज वाचली तरच उद्याची जी काही सस्टेनेबल डेव्हलपमेंट आहे ती त्या पाण्यावरतीच अवलंबून आहे. तर तसा हा
म्हणजे म्हटलं तर खूप रिसर्च करून आणि विज्ञानाच्या जवळ जाणारा विषय आहे. म्हणजे त्यामुळे असं वाटतं की काहीतरी प्रयत्न आपण करतोय. म्हणजे ॲटलिस्ट हा सिनेमा तरी मी केला आहे आणि अजूनही असे प्रयत्न व्हायला हवेत. आणि मला वाटतं की मराठीमध्ये हे प्रयत्न होण्याची शक्यता पुढच्या काळात जास्त आहे. कारण खूप वेगळ्या विषयावरचे आणि धडाडीने विषय मांडणारे तरुण दिग्दर्शक आज आपल्याला बघायला मिळतात. आणि अशी आपण अपेक्षा करूया की रिसर्च करून नवीन काहीतरी शोध घेण्याचा प्रयत्न करून विषय मांडले जातील आणि ते आपल्यासमोर येतील. आणि मला खात्री आहे की तुम्ही ते सर्व जाऊन पाहाल थिएटरमध्ये. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. एक प्रश्न महेश आणि सरांना. आपण जे ब्लॅक अँड व्हाईटचे रंगीत चित्रपट करतो म्हणजे कन्व्हर्जन करतो, मुघले आझमचा जो केला, याविषयी या तंत्रज्ञानाविषयी त्यांना जाणून घ्यायचं. ॲक्च्युली आधी काय असायचं, जेव्हा तुम्ही जुने सिनेमे बघाल त्याच्यामध्ये फक्त एक गाणं कलर्ड असायचं, कारण की त्याच्याकडे त्यावेळेला आपल्याकडे कलर टेक्नॉलॉजी नव्हती, प्लस इट वॉज व्हेरी एक्सपेन्सिव्ह. तर त्याच्यामुळे फक्त तेवढ्याच एका गाण्याकरता कलर नेगेटिव्ह आणायची, देन इट वुड गो टू आयदर UK और जर्मनी आणि तिथे प्रोसेस होऊन यायची. जेव्हा मुघले आझमनं त्यांनी ट्रान्सफर केलं, त्यांनी दे हॅव ॲक्च्युली डिजिटली पेंटेड एव्हरी फ्रेम. तुम्हाला कदाचित कोणाला आठवत असेल की आधी जेव्हा ब्लॅक अँड व्हाईट स्टील फोटोग्राफ्स यायचे, सो देवर सर्टन स्टुडिओज विच यूज टू स्पेशलाइज इन व्हॉट वॉज नोन एज कलर फोटोग्राफी. ते कलर म्हणजे ते ॲक्च्युली बसून ते पेंट करायचे. दे यूज टू हँड पेंट द फोटोग्राफ्स. मला वाटत नाही मोस्ट ऑफ द यंगर पीपल विल नॉट रिमेंबर दिस, पण हे मला लहानपणी आठवते, कारण की मी मोठा झालो जमशेदपूरमध्ये आणि तिथे द ओनली स्टील फोटोग्राफीचं जे दुकान होतं दॅट बिलॉंग टू अ महाराष्ट्रीयन फॅमिली, त्यांचं नाव होतं साठे. तर साठे फोटोग्राफी स्टुडिओ होता आणि जे साठे काका होते ते रात्री बसून एका लाईटच्या खाली, आय हॅव सीन हिम, ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफ्सला ॲक्च्युली पेंट करून कलर करायचे. सो अ लॉट ऑफ टाइम्स म्हणजे मोगले आझममध्ये सुद्धा इट इज ऑफकोर्स म्हणजे फ्रेम बाय फ्रेमच पेंट झालेलं आहे, बट इट इज बीन डन डिजिटली अँड देअरफॉर इट वॉज अ फास्टर प्रोसेस. पण देर इज नो वे ते, म्हणजे हे ॲनिमेशनसारखं आहे. ॲनिमेशनमध्ये सुद्धा कसं तुम्हाला फ्रेम, आता फिल्म 24 फ्रेम्स पर सेकंड चालते, तर तुम्हाला मग मिनिमम 18 किंवा 19 फ्रेम्स लागायचे टू गेट द करेक्ट मुवमेंट. आधी काय असायचं की तुम्ही प्रत्येक फ्रेम हाताने ड्रॉ करायचा, 18 फ्रेम्स ड्रॉ करायचे फॉर एव्हरी 1 सेकंड. डिजिटलमध्ये कसं झालं की यू क्रिएट द फर्स्ट फ्रेम, यू क्रिएट द 7th फ्रेम, यू क्रिएट द 10th फ्रेम, असं करून अँड देन द कम्प्युटर वूड फिल अप द रेस्ट. म्हणजे आपण शाळेमध्ये फिल इन द ब्लँक्स करतो तसं इट यूज टू फिल इट अप. तर अजून मला वाटतं की कलरमध्ये सुद्धा ही टेक्नॉलॉजी त्यांनी वापरलेली आहे, वेअर इट वूड फिल इट अप. पण बेसिक कलरिंग जे असतं पहिल्या फ्रेमचं किंवा एक जो लुक असतो त्याच्याकरता फिजिकली एक फ्रेम घेऊन त्यांना पेंट करावी लागलेली आहे. दॅट इज हाऊ इट वॉज डन. आय राईट सर अबाउट? अजून एक प्रश्न आहे. आता 2 प्रश्न आहेत, पण त्या दोन्हीची उत्तरं एकाच वेळी देता येतील. मी ती देतोय. फिल्म प्रोजेक्शन करताना प्रोजेक्टरमध्ये कार्बन आर्क लॅम्प्स वापरतात, आता डिजिटल स्वरूपात काय वापरता? आणि अजून एक प्रश्न आहे की खूपदा डिजिटल असूनही अंधुक का दिसतं? या दोन्हीचं उत्तर काय आहे की आता जेव्हा फिल्म प्रोजेक्शन व्हायचं तेव्हा कार्बन आर्क लॅम्प वापरायचे आणि त्याचं एक प्रमाण ठरलेलं असायचं. म्हणजे जेव्हा तो कुठलीही फिल्म नसताना आम्ही जो लाईट येतो त्याला व्हाईट लाईट म्हणतो पडद्यावरचा, त्या व्हाईट लाईटमध्ये सेंटरला 16 फूट लॅम्बर्ट असायला पाहिजे फिल्मवरती आणि दोन्ही बाजूला 14 फूट लॅम्बर्ट्स असं असायला पाहिजे. हे स्टँडर्ड होतं. आणि डिजिटलमध्ये सुद्धा असंच आहे, फक्त डिजिटलमध्ये फिल्म नसल्यामुळे, एक वेगळं मीडियम नसल्यामुळे, डायरेक्ट प्रोजेक्ट होत असल्यामुळे जे सेंटरचं फूट लॅम्बर्ट आहे ते 14 आहे आणि दोन्ही बाजूचं 12 आहे मिनिमम. आता बऱ्याच वेळा जे अंधुक दिसतं त्याला कारण ज्या चित्रपटगृहात तो प्रोजेक्टर बसवलेला आहे, आता हा समजा हे चित्रपटगृह आहे आणि ह्याचं प्रोजेक्शन रूमपासून स्क्रीनचं जे अंतर आहे 100-150 फूट जे काय आहे, तर त्या अंतराप्रमाणे ते
तो फूट लॅम्पर्ट्स तेवढे त्या क्षमतेचा तो प्रोजेक्टर पाहिजे किंवा त्याचा जो लॅम्प असतो. आता झेनॉन लॅम्प्स असतात आता कार्बन आर्कच्या ऐवजी, तर तो जो लॅम्प आहे त्याची क्षमता पाहिजे की तेवढा फूट लॅम्पर्ट्स एवढा लाईट तिथे मिळाला पाहिजे. तो जर कमी क्षमतेचा लावला तर तुम्हाला नक्कीच चित्र अंधुक दिसेल. हे एक आहे. आणि हेच जे काय आहे ह्यालाच आम्ही प्रमाणीकरण म्हणतो की प्रत्येक चित्रपटगृहामध्ये फूट लॅम्पर्ट सारखे दिसले पाहिजे. सगळे जे रंग आहेत बेसिक म्हणजे ते रेड ग्रीन ब्ल्यू किंवा ग्रेच्या शेड्स व्हाईटपासून ब्लॅकपर्यंत ह्या सगळ्या नीट दिसल्या पाहिजे. हे जर स्टँडर्डायझेशन नाही झालं तर कुठलाही चित्रपट असो, जसा परेश मोकाशींनी त्यांचा अमेरिकेतला अनुभव सांगितला तसाच आपल्याकडे घडत असतं बऱ्याच वेळा की आपण नीट त्याचं स्टँडर्डायझेशन केलेलं नसतं. बऱ्याच वेळा खर्च वाचवण्यासाठी कमी क्षमतेचा प्रोजेक्टर लावला जातो आणि हे पूर्वी व्हायचं. कार्बन आर्क लॅम्प असतानाही तो कार्बन वाचवण्यासाठी त्याचं क्षमता कमी ठेवायची. तर हे शेवटी कुठेतरी तंत्रज्ञान आणि आर्थिक गणित ह्याचा मेळ बसला पाहिजे तर आपण चांगलं तंत्रज्ञान स्वस्तात आणू शकू. आणि मला तरी नक्कीच वाटतं की ह्याच्यासाठी फार खर्च नक्कीच नाही आहे. फक्त तिथे त्या जाणीव पाहिजे तुम्हाला की हे मला करायला पाहिजे. हे काहीतरी स्टँडर्डायझेशन हे काम आहे. आणि जसं इतर ठिकाणी स्टँडर्डायझेशन झालेलं आहे ISI मार्फत वजन माप हे ते सगळं, तसं हे पण एक स्टँडर्ड आहे. पाळणं खूप सोपं आहे, फक्त त्याची जाणीव निर्माण व्हायला पाहिजे सगळ्यांमध्ये. या यू कॅन ॲड. ॲक्च्युली मला एक इन्सिडेंट आठवतो. आम्ही स्वदेश शूट करायच्या आधी कॅमेरा टेस्ट केलेल्या होत्या. सम सीन्स वर शॉट आणि हे आम्ही डिसेंबरमध्ये शूट केलं होतं आणि 2 तारखेला जानेवारीला वी स्टार्टेड शूटिंग. तर ह्या ज्या टेस्ट होत्या त्या प्रिंट झाल्या आणि लॅबमध्ये मी लॅब इन्चार्ज जे आहेत कृष्णा शेट्टी ते आणि मिसेस गोवारीकर सुनीता गोवारीकर या 3 लोकांनी बघितल्या होत्या अँड वी वर व्हेरी हॅपी अबाउट इट. आम्ही शूटिंग स्टार्ट केलं आणि 1 वीक नंतर हे सगळे डबे वाईला पोहोचले जिथे आम्ही शूटिंग करत होतो. तर संध्याकाळी आशुतोष मला म्हणाले की चलो लेट्स सी द टेस्ट. मी म्हटलं या लेट्स सी द टेस्ट. आणि आम्ही थिएटरमध्ये गेलो. तिथे ते गणपती देवळासमोर काही श्री थिएटर का काहीतरी आहे चित्र ते समोरचं अगदी. सो वी सॅट देअर आणि स्क्रीनवर चालू झालं, काहीच दिसत नव्हतं, नथिंग. म्हणजे इट वॉज काहीतरी वेग इमेजेस वर देअर. आणि ते 10 मिनिटाची आम्ही पूर्ण टेस्ट बघितली. टेस्ट संपली तर माझ्याकडे कोणी बघत नव्हतं. सगळं असं डोकं खाली करून माझ्या बाजूनी जात होते. माझे स्वतःचे असिस्टंट मला विचारले बॉस ठीक है ना, कुछ गडबड तो नहीं है. मैं बोला यार मैंने देखा है टेस्ट यार, व्हाट आर यू सेइंग. फॉर्च्युनेटली बिकॉज सुनीता हॅड सीन इट अँड मी आशूला सांगतो. आशू मला म्हणतो ठीक आहे ना, ठीक आहे ना. म्हटलं ऑफकोर्स ठीक आहे यार, आय हॅव सीन द टेस्ट, दिस इज नथिंग रॉंग. हे प्रोजेक्शन्स जे असतात पैसे वाचवाय करता most of the theaters do not even run their lamps at 50% of the output. म्हणजे आणि हा जो स्क्रीनचा जो डिस्टन्स जे सर सांगत होते इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे इट इज लाईक पुटिंग अ 20 वॉट बल्ब इन अ रूम दॅट इज 500 स्क्वेअर फीट. काय तुम्हाला दिसणार, यू वोंट इवन सी व्हॉट यू आर इटिंग यु नो. सो तसा तो प्रॉब्लेम होतो की हे कोरिलेशन आपल्याकडे कधीच नसतं. पैसे वाचवतं आणि त्याच्यामुळे यांनी त्यांची स्वतःची जी फिल्म अमेरिकेला बघितली ही थॉट इट वॉज सो डिफरंट यु नो. अजून एक प्रश्न आहे, डिजिटल जातात ह्याविषयी मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. फिल्म जी प्रिझर्व होते त्याचं नक्कीच लाईफ खूप जास्ती आहे. म्हणजे कलर निगेटिव्ह असेल आणि ती पॉलिएस्टर बेसवर असेल तर त्याचं अपेक्षित आयुष्य 100 वर्ष आहे. आणि ब्लॅक अँड व्हाईट निगेटिव्ह पॉलिएस्टर बेसवर असेल तर त्याचं अपेक्षित लाईफ 500 वर्ष अपेक्षित आहे. म्हणजे ह्याच्यापेक्षा कुठलंच दुसरं स्टोरेज आज अवेलेबल नाही आहे. त्यामुळे पूर्वीचे जे सिनेमे आहेत रंगीत त्यांनी त्याच्या 3 ब्लॅक अँड व्हाईट निगेटिव्ह तयार केल्या, रेड ग्रीन ब्ल्यू सेपरेशन करून, आणि त्या तशा प्रकारे स्टोअर केलेल्या आहेत. आता डिजिटलचं जे लाईफ आहे आजपर्यंत जी टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे आपल्याकडे त्यात LTO टेप म्हणजे लिनियर टेप ओपन असा त्याचा फुल फॉर्मॅट आहे. दॅट इज सपोज टू बी द बेस्ट स्टोरेज आणि त्याचं आत्ताचं अपेक्षित लाईफ 30 वर्ष आहे. ह्याच्यात नवीन बदल होत आहेत, नवीन नवीन तंत्रज्ञान येईल आणि हे लाईफ वाढवण्यासाठी प्रयत्नही होतील. पण ते करण्यासाठी आपल्याला हे जुन्या ज्या काही टेप्स आहेत किंवा ज्या आहेत त्याच्यातनं त्या नवीन तंत्रज्ञानावर त्या ट्रान्सफर कराव्या लागतील आणि त्याचा एक वेगळा खर्च येणार आहे.
अजून एक नवीन संशोधन होत आहे, म्हणजे डिजिटली झालेलं हे काही जे रेकॉर्ड आहे सगळं, म्हणजे सिनेमाच नाही तर बँका किंवा गव्हर्नमेंटची बरीचशी जी रेकॉर्ड्स आहेत, आधार कार्ड सारखं रेकॉर्ड किंवा असं जे आहे, हे जर आपल्याला लॉंग टर्म स्टोरेज करायचं असेल आणि ब्लॅक अँड व्हाईट फिल्मचं लाईफ लॉंग टर्म हे ऑलरेडी एस्टॅब्लिश झालेलं आहे, तर त्यामुळे ते डिजिटल रेकॉर्ड बायनरी स्वरूपात म्हणजे 1 आणि 0 म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट डॉटच्या स्वरूपात ब्लॅक अँड व्हाईट फिल्मवर टाकायचं कसं ह्याच्याविषयी संशोधन झालं आणि ऑलरेडी ते सक्सेसफुल झालेलं आहे. कदाचित हे तंत्रज्ञान पुढेही विकसित होईल, म्हणजे डिजिटल डेटा स्वस्तात स्टोअर करण्यासाठी परत फिल्मचा वापर होईल. मला वाटतं आता आपली वेळ संपत आलेली आहे, तर अजूनही काही प्रश्न असतील तर आम्ही नंतरही तुम्हाला बाहेर त्याची उत्तरं देऊ. आपण मराठी विज्ञान परिषदेच्या सुवर्ण महोत्सव या कार्यक्रमात आम्हाला हा चर्चासत्र सादर करण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. सर्व वक्त्यांचे धन्यवाद, कारण ते सगळेच बिझी लोक आहेत आणि आज खास वेळ काढून ते इथे आलेले आहेत आणि त्यात त्यांचं मराठी विज्ञान परिषदेवरचं प्रेमही दिसून येतं. मी नक्कीच सगळ्या वक्त्यांना धन्यवाद देतो आणि ही संधी दिल्याबद्दल मराठी विज्ञान परिषदेला आणि त्यांच्या पूर्ण कार्यकारी मंडळाचे धन्यवाद आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी म्हणजे त्यांच्या 100 वर्षाच्या पुढच्या वाटचालीसाठी सुद्धा शुभेच्छा. धन्यवाद. हॅलो.